सुस्वागतम. नमस्कार. बेडेकर व्यासपीठ ज्ञान मनोरंजनाचे या कार्यक्रमाला उपस्थित तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत. आजच्या सन्माननीय वक्त्या अपर्णा बेडेकर यांना मी व्यासपीठावर आमंत्रित करते. या अपर्णाताई. आजच्या वक्त्यांची ओळख करून देण्याची जबाबदारी माझ्यावर टाकण्यात आली, त्याबद्दल आयोजकांचे खूप खूप आभार मानते. डॉक्टर अपर्णा अजित बेडेकर BComची पदवी तिने घेतली आणि त्यानंतर आपल्या शिक्षणाची वाट तिने बदलली आणि आपल्या आवडत्या कला क्षेत्रामध्ये तिने मराठी साहित्य हा विषय घेऊन तिने MA ही पदवी संपादन केली आणि त्यामध्ये मुंबई विद्यापीठातून प्रथम येण्याचा मान तिने पटकावला. सुवर्ण पदक तिला त्यावर्षी मिळालं आणि त्यानंतर तिने मग पुढे मागे वळून नाही पाहिलं असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. संत साहित्यामध्ये तिची रुची आहे आणि त्यामुळे समर्थांच्या साहित्याचा विवेचनात्मक अभ्यास असा तिचा प्रबंधाचा विषय होता आणि त्यामध्ये तिने विद्या वाचस्पती अर्थात PhD ही पदवी तिने प्राप्त केली आणि संत साहित्याचा किंवा समर्थ साहित्याच्या जो सर्वोत्कृष्ट प्रबंध असतो त्या प्रबंधाला मिळणारा स्वामी स्वरूपानंद हा जो हे जे पारितोषिक आहे ते त्यावर्षी तिच्या प्रबंधाला देण्यात आलं. तिला देशस्थ ऋग्वेदी समाजाचा जो काशी केशव पुरस्कार असतो संत साहित्यामधला तो तिला लाभलेला आहे. त्यानंतर अमेरिकेचे माननीय अध्यक्ष बराक ओबामा यांनी ज्या वेळेला असं त्यांचा जो काय म्हणतो त्यांच्या जी गाण्यांची लिस्ट हे झाली त्यामध्ये त्यांनी पसायदानाचा ज्या वेळेला उल्लेख केला तर त्यावेळेला पसायदान या विषयावरती अपर्णाची विशेष मुलाखत घेण्यात आली आणि ती टाइम्स ऑफ इंडियामध्ये त्यावेळेला ती प्रसिद्ध झाली होती. हा एक आपण म्हणू शकतो तिच्या टोपीमध्ये ते एक फेदर म्हणू शकतो असा तिला एक मान त्यावेळेला मिळालेला होता. तिला अनेक वेगवेगळ्या संस्थांवरती तिला सल्लागार म्हणून नेमण्यात आलेला आहे. जसं की सांस्कृतिक कार्य संचालनाच्या जो साहित्यिक आणि कलाकारांचा जो मानधन जे दिलं जातं त्याच्या त्या सदस्य आहेत. अनेक वेगवेगळ्या संस्थांमध्ये त्या कार्यकर्त्या म्हणून काम करतात. चित्तपावन ब्राह्मण संघ, ब्राह्मण सभा मुंबई किंवा 7-7 चॅरिटेबल ट्रस्ट तर त्यामध्ये त्या कार्यकर्त्या म्हणून काम करतात. जशी तिची लेखणी चांगली आहे तशी तिची वाणीही उत्तम आहे आणि त्यामुळे तिने अनेक सांस्कृतिक कार्यक्रमांचं किंवा वेगवेगळ्या वाद्यवृंदांचं तिने सूत्रसंचालन केलेलं आहे. तिचे लेख जे आहेत तिचं जे संत साहित्यावरचा अभ्यास आहे तो वेगवेगळ्या नियतकालिकांमध्ये किंवा वेगवेगळ्या विशेषांकांमध्ये आजवर प्रसिद्ध झालेला आहे. त्यातला एक महत्त्वाचं म्हणजे आत्ताचा महाराष्ट्र टाइम्समध्ये सगुण निर्गुण हे जे सदर चालतं तर त्यामध्ये अपर्णा आत्तापर्यंत लिहित होती. मला वाटतं आता तिचं नुकतंच ते सदर लिहून पूर्ण झालेलं आहे. वेगवेगळ्या संशोधनपर असे तिचे जसं की धुळ्याची समर्थ वाग्देवता मंदिर जे आहे तर तिथे वेगवेगळे संशोधनपर उपक्रम चालतात. त्यात तिचा सक्रिय सहभाग असतो. तिथे तिने अनेक चर्चासत्रही आयोजित केलेली आहेत. वेगवेगळ्या ठिकाणी तिची व्याख्यानं या संत साहित्यावरती आयोजित होतात. महाराष्ट्राबाहेर तसंच परदेशामध्येही ज्ञानेश्वरांचं जे साहित्य आहे त्याच्यावरती तिचा एक अभ्यासपूर्ण अशी लेखमाला किंवा तिचे लेख होते त्याचं एक पुस्तक संपादित केलं आणि त्याचं नाव अवधान ऐकले लीजिए.
तर तिच्या नावावर एक पुस्तकही आहे, अशी ही आपली अपर्णा. आणि बेडेकर कुटुंबियांतर्फे मार्गशीर्ष महोत्सव किंवा व्यासपीठचे वेगवेगळे जे कार्यक्रम असतात, तर त्याच्यामध्ये तिचा सक्रिय असा सहभाग असतो. तर ही तिची थोडक्यात औपचारिक ओळख. पण मंडळी, जिथे औपचारिकता संपते तिथे मैत्रीला सुरुवात होते. आणि ही माझी मैत्रीण आहे, खास मैत्रीण आहे, त्यामुळे तिचा अनौपचारिक असा परिचय करून देण्याची संधी मी या निमित्ताने साधते आहे. अपर्णा ही अतिशय क्रिएटिव्ह आहे. म्हणजे वेगवेगळ्या ज्या वेळेला नाविन्यपूर्ण किंवा असे जे कार्यक्रम असतात ज्यात सृजनात्मक अशी तिला असं वाटतं की हे आव्हानात्मक आहे, तर अशा उपक्रमामध्ये ती हिरिरीने भाग घेते आणि अतिशय पॉझिटिव्हली तो उपक्रम पुढे नेत असते. मला काहीतरी चांगलं लिहिता येतं, बोलता येतं असं ज्या वेळेला तिच्या लक्षात आलं त्यावेळेला तिने मला कायम पाठिंबा दिला, प्रोत्साहन दिलं. आणि अशा प्रकारे तिने अनेकांना या प्रकारे प्रोत्साहन दिलेलं आहे आणि अनेकांच्या मनाचा विचार करत, अनेकांची मनं राखत माणसं जोडण्याचं काम करणारी अशी ही आमची अपर्णा आहे. ती जे काम करेन ते अतिशय उत्तमच करेन, योग्यच करेन असं तिचा कायम उत्तमतेचा असा ध्यास असतो. आणि त्यामुळे तिचं जे लेखन असतं, निवेदन असतं, ते अतिशय अभ्यासपूर्ण असं असतं. आणि त्यामुळे आपल्या या अभ्यासपूर्ण शैलीमध्ये तिने एक विषय आपल्यासमोर ती घेऊन आली, ती म्हणजे सावरकरांची कविता. मला असं वाटतं हा विषय अपर्णाच्या मनामध्ये अनेक दिवस घोळत असणार, कारण त्याविषयी ती माझ्याशी बोलली होती आणि त्यामुळे नक्कीच ती याविषयी अतिशय सुंदर बोलेल याबद्दल मला खात्री आहे. मंडळी, सावरकरांचे जे अष्टपैलू असं व्यक्तिमत्व आहे, तर त्यामधल्या प्रत्येक पैलूवरती जरी रोज एक दिवस कार्यक्रम किंवा विवेचन केलं तरी मला वाटतं आठवडा 2 आठवडे सुद्धा आपल्याला पुरणार नाही. सावरकरांची कविता मला वाटतं तिने परिचयामध्ये लिहिलेलं आहे की महत्तम सामायिक घटक काय आहे, तर तो राष्ट्रप्रेम हा आहे. आणि अशा सावरकरांच्या राष्ट्रप्रेमाने भारलेली अशी ती कविता आहे. त्यांच्या तेजस्वी व्यक्तिमत्वातलं तेज घेऊन आलेली अशी ती कविता आहे. तर अशी तेजस्वी सावरकरांची कविता आपल्यासमोर अपर्णा मांडते आहे. मी वसंतरावांना विनंती करते की पुष्पगुच्छ देऊन तिचं स्वागत करावं. आपण आपल्या व्याख्यानाला सुरुवात कर अशी विनंती करतो. व्यासपीठचं 121वं पुष्प आपण इथे गुंफतोय आणि गेली 120 पुष्प आपल्या बाजूला त्या बाजूला बसून हा उपक्रम पुढे नेण्याची एक जबाबदारी माझ्यावरती नेहमीच आहे आणि ती जबाबदारी अतिशय आनंदाची अशी जबाबदारी येते माझ्यावरची. कारण त्या निमित्ताने व्यासपीठच्या ह्या उपक्रमामध्ये आजवर अनेक मोठ्या मोठ्या वक्त्यांची खूप महत्त्वाच्या विषयांवरची व्याख्यानं, त्यांच्याशी असलेला संवाद मला साधता आला. आणि त्याचं महत्त्वाचं कारण असं की आपल्यासारखे सुजाण श्रोते या व्याख्यानमालेला नेहमी लाभले. आज कदाचित मधला दिवस आहे, आपण बऱ्याचदा हे व्याख्यान शनिवारी घेतो, त्यामुळे उपस्थिती माझ्यासमोरची कमी आहे. पण जे आहेत जे नाही आहेत काही हरकत नाही, हे यूट्यूबवरनं नंतर ऐकता येतच. पण अनेक चांगले श्रोते या व्याख्यानमालेला लाभत राहिले आणि म्हणून हा उपक्रम इतक्या सुंदर पद्धतीने पुढे जात आला. तर आज त्या बाजूला नाही, मी ह्या बाजूला उभी आहे, पण तरी
आणि आपल्यासारख्या त्याचाही एक वेगळा आनंद आहे. त्याचं कारण असं की काही महिन्यांपूर्वी मी अंदमानला जाऊन आले आणि अंदमान ही माझ्यासाठी आपल्या नेहमीच्या पद्धतीप्रमाणे मनोरंजनाची ट्रिप नव्हती. मी त्याला वैनायक तीर्थ म्हटलं होतं जेव्हा मी त्याच्याबद्दल लिहिलं तेव्हा. कारण तीर्थक्षेत्र असावं आणि प्रचंड भारलेल्या अवस्थेत आपण तिथले अनुभव सांगावेत, ते सोबत घेऊन यावेत आणि कित्येक महिने त्याचं गारुड डोक्यावर जे आहे ते उतरूच नये, असा काहीसा अनुभव मला अंदमानला जाऊन आल्यानंतर झाला होता. की स्वतंत्र भारतात आपण जन्माला आलो, देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर 30 वर्षांनी आपण जन्माला आलो, तर स्वातंत्र्याचं मोल आपल्याला किती कळलं याचं सुद्धा एक माझ्या मनातली चाचणी मी स्वतः घेत होते आणि माझ्या पुढच्या पिढीला ते कळावं म्हणून घरी हे बोलतही होते. तर माझ्या मनात असं आलं की अंदमानचे काही खूप चांगले फोटोग्राफ्स माझ्याकडे होते. आपल्यापैकी काही जणांनी अंदमान बघितलंही असेल, पण तर माझ्या आजच्या व्याख्यानामध्ये त्याचा अंतर्भाव करावा, काही भाग त्या फोटोंबद्दल बोलावं आणि मग हा जो अंदमानचा एक भीषण काळा कालखंड सावरकरांच्या आयुष्यात आणि संपूर्ण भारतासाठी सुद्धा अत्यंत लाजिरवाणा असा जी काळ कोठडी आहे, आज ते राष्ट्रीय स्मारक आहे पण ती काळ कोठडीच आहे. तर त्या काळ कोठडीच्या पार्श्वभूमीवरती सावरकरांची कविता ही आपल्या मनामध्ये कुठेतरी उतरू द्यावी असा माझा विचार होता. म्हणून माझ्या आजच्या व्याख्यानाचं मी जरा 2 भाग करते. एक म्हणजे अंदमानच्या स्लाईड शोनी त्याची सुरुवात करते. आपल्या समोर काही स्लाइड्स, माझे चांगले फोटोग्राफ्स जे मला वाटले ते मी तुमच्या समोर ठेवते. त्याला मी वैनायक तीर्थ अंदमान असं म्हटलं. ही प्रत्यक्ष सावरकरांची, मी हातात घेते म्हणजे मला तिकडे सावरकर ज्या कोठडीत राहिले ती ही कोठडी. तिचे डायमेन्शन्स तर पुढे त्या एका फलकावर लिहिलेलीच आहेत. केवळ एक झरोका छोटासा आणि तो सुद्धा एक 8 फुटाच्या वरती असलेला 1 फूटभर उंचीचा झरोका त्याला होता आणि त्या झरोक्यातनं समोर ज्या बऱ्याक्स होत्या, कुठलाही माणूस, कुठलीही हालचाल किंबहुना एखादा पक्षी सुद्धा दिसणार नाही अशा पद्धतीने त्या चौकोनी खोलीच्या सगळ्या भिंती आणि त्याच्यातला तो झरोका आपल्याला दिसतोय. तिथे सावरकरांची प्रतिमा आणि खाली ह्या फोटोत दिसत आहेत की नाही समोरून मला माहीत नाही, पण सावरकर ज्या पात्रातून त्यांना जेवण दिलं जायचं ती आठवण म्हणून ती तिथे ठेवलेली आहे. पुढे अंदमानचं भौगोलिक स्थान भारताच्या पूर्व किनाऱ्यापासून किती दूर आहे याच्यासाठी मी हा नकाशा तिथे ठेवला होता की ते जवळजवळ थायलंड वगैरेच्या खूप जवळ जातं, थायलंड कंबोडियाच्या जवळ. त्यामुळे भारतातल्या वेळेप्रमाणे जर आपल्या घड्याळ तसंच सेट केलेलं असणार तर साधारण 1 तास पुढे जातं. इतकं ते भारताच्या पूर्व किनाऱ्यापासून खोल समुद्रात आहे, म्हणजे जेणेकरून भारताशी कुठल्याही प्रकारे संबंध राहणार नाही. आणि हा काळ आजपासून 100 वर्ष जुना आहे, त्यामुळे कुठच्याही प्रकारे भारताच्या किनाऱ्याशी संबंध राहणारच नाही अशी पूर्ण तयारी करूनच ही अंदमानची काळ कोठडी ब्रिटिशांच्या काळात बनवली गेली होती. आता सध्या परिस्थिती अशी आहे की वीर सावरकर आंतरराष्ट्रीय विमानतळ पोर्ट ब्लेअर असं त्या विमानतळाला नाव दिलं गेलंय. विमानतळाच्या प्रांगणामध्ये सावरकरांचा पूर्णाकृती पुतळा आहे. तिथे तिरंगा ध्वज फडकावला गेलेला आहे. सावरकरांचं स्मारक तिथे बांधलं गेलंय. हा त्या पुतळ्याची असलेलं स्मारक आणि त्याच्यानंतर सेल्युलर जेल पाशी आम्ही आलो. सावरकरांनी उल्लेख असे केलेत की एक चढण लागते मूळ शहरापासून आता ते शहर आहे पण त्यावेळेला ती काळ कोठडीकडे जाणारी एक चढण लागते. ही चढण चढून गेल्यानंतर हे भीषण दरवाजा हा सेल्युलर जेलचा दिसतो. म्हणजे आज या काळात 2026 मध्ये सुद्धा असताना इतका
इतकं इंटरनेट आणि इतकी संपर्काची माध्यमं आपल्या जवळपास असताना तरीही तो इतका भीषण आहे दरवाजा, इतका भीषण आहे की त्या काळात तिथे काय असेल म्हणजे याची कल्पनाच आपल्याला करता येत नाही. हे त्याचं मुख्य प्रवेशद्वार आहे सेल्युलर जेलचं. आता आपण तिथे उभे राहून आपला सेल्फी घेतो, पण ती काळ कोठडी आहे. या अशा 7 इमारती, स्टारफिश सारख्या इमारती तिथे ब्रिटिशांच्या काळात बांधल्या गेल्या होत्या. आणि मगाशी मी म्हटलं तसं की एखाद्या खोलीचा वरचा जो झरोका आहे त्या झरोक्यातनं जर का तो समोर ठेवला गेला असता तर समोरच्या इमारतीत असलेल्या कैद्याच्या हालचाली, त्याच्याशी संपर्क साधणं हे कदाचित शक्यही झालं असतं एखाद्या कोड लँग्वेजच्या मार्फत, आणि ते तसा प्रयत्न सावरकरांनी केलाही होता. पण जेणेकरून समोरासमोर असणाऱ्या कैद्यांना अजिबात संपर्क एकमेकांचा होणार नाही अशा पद्धतीने या इमारतींची रचना होती. आता फक्त त्यातल्या 2 इमारती शिल्लक आहेत. हे राष्ट्रीय स्मारक आणि त्याच्या बाहेर लावलेला हा फलक की ब्रिटिशांनी प्रचंड यातना देऊन भारतीय कैद्यांना, भारतीय राजबंद्यांना इथे ठेवलं होतं. आणि अशा 600-700 काळ कोठड्या इथे आहेत असं सांगणारा, पण आता मात्र स्वतंत्र भारतात हे राष्ट्रीय स्मारक म्हणून त्या गौरवशाली इतिहासाची साक्ष देणारं अशी ही वास्तू असल्याचं त्या फलकावर लिहिलेलं आहे. ही एक क्रांती ज्योत तिथे तयार केली आहे. सगळ्या तिथे असलेल्या क्रांतिकारकांचं स्मारक, त्यांचं स्मरण असावं म्हणून. आणि हा जो वृक्ष आहे हा वृक्ष त्या वेळेपासूनचा आहे. पिंपळाचा वृक्ष आहे तो, म्हणजे 100-125 वर्ष तो जुना असेल. आणि त्याने खाली त्या फलकावर तेच लिहिलं आहे की ज्या अमानुष पद्धतीने इथे बेडीची शिक्षा, फाशीची शिक्षा अशा ज्या इथे दिल्या गेल्या, अमानुष अत्याचार केले गेले, त्या सगळ्या मानवी म्हणजे मानवावरती किती क्रूरपणा, म्हणजे राक्षसी क्रूरपणा जो केला गेला, त्या क्रूरपणाचं साक्षीदार असलेलं हे झाड आहे. ते मुद्दाम त्या वेळचं स्मरण म्हणून जपून ठेवलेलं आहे. आपल्याला त्या झाडाच्या पलीकडे जी दिसते ती जी इमारत आहे तिथे सावरकरांचं स्मारक होतं. ही ती इमारत, आणि त्या इमारतीच्या तळाशी आपल्याला जे दिसतंय ते फाशीगृह आहे. त्या इमारतीमध्ये अगदी दुसऱ्या मजल्यावरचा जो उजवा कोपरा आहे जिथे एक माणूस उभा आहे आता, ती सावरकरांची कोठडी आहे. आणि तिथे जाण्यासाठी हा जिवंतपणे मरणाकडे नेणारा रस्ता, पलीकडनं काहीही दिसत नव्हतं. एकही माणूस, कुठलीही जिवंतपणाची खूण त्या काळकोठडीतनं अजूनही आजही दिसत नाही मंडळी, खरं सांगते. आणि हे जे खाली फाशीगृह आहे, सावरकरांच्या खोलीतून फक्त फाशीला जाणाऱ्या कैद्यांचे आवाज, चित्कार त्यांना ऐकायला येतील एवढी एकच व्यवस्था तिथे केलेली होती. ते त्यांचं स्मारक आहे. हा तो कुप्रसिद्ध कोलू. ह्याला झुंपलं जायचं, माणसानं झुंपलं जायचं. जिथे बैल घाण्यावरनं तेल काढतात त्या कोलूला माणसानं झुंपलं जायचं. अत्यंत घाणेरडे, जाड, काटेरी असे कपडे, पुढे एक फोटो आहे त्याचा, असे कपडे घातलेले. अंदमान हे बेट आहे आणि तिथलं हवामान अत्यंत विषम असं हवामान आहे. प्रचंड उन्हाळा आहे. अशा उन्हाळ्यामध्ये इतके वाईट पद्धतीचे कपडे त्या कैद्यांना दिलेले असायचे. वरनं चापकाचे फटके मारण्याची शिक्षा सतत चालू असायची. पाठ सोलली जायची. कैदी, आपण जर का माझी जन्मठेप वाचलं असाल तर निष्प्राण होऊन आणि अंगातलं त्राण संपल्यामुळे बेशुद्धपणे ते खाली पडायचे. तिथल्या आत्ताचा जो हे गार्ड करणारा जो माणूस आहे त्याने आम्हाला सांगितलं की बेशुद्ध झाला जर का माणूस कोलू ओढताना तर त्याला शुद्धीवर लगेच आणलं जायचं, त्याला पाणी दिलं जायचं, पाणी फेकलं जायचं त्याच्या तोंडावर, जेणेकरून तो बेशुद्धीत फार राहू नये. त्याला शुद्धीवर आणलं जायचं, त्याच्या समोर पाणी ठेवलं जायचं आणि लाथेने उडवलं जायचं. हा तो अमानुष कोलू. हे शिक्षेच्या वेळेचे कपडे. जाऊ दे.
दंडबेडी आहे. म्हणजे आपले दंड आणि पायातही बेडी असायची आणि मनगटातही बेडी असायची. पाठमोर ठेवलं जायचं कैद्याला. आणि तिथल्या वॉर्डनने आता आम्हाला असंच सांगितलं की ब्रिटिश एक प्रयत्न करायचे की ह्या कोलूला झुंपल्यानंतर हा माणूस इथे यायचा. म्हणजे आधीच गलित गात्र झालेला असायचा, त्याला पाठीवरती फटक्यांची शिक्षा असायची. आणि हे फटके देण्यासाठी शक्यतो भारतीय माणूस काळा तिथे उभा केला जायचा. ब्रिटिश लोक तर तयारच होते हे फटक्यांची कितीही शिक्षा त्याला द्यायला. पण भारतीय बांधवांमध्ये सुद्धा एकमेकांच्यात वैर उत्पन्न व्हावं, भारतीय माणसानेच भारतीय माणसाला मारलं पाठीवरती ह्या सगळ्या अत्याचाराच्या नंतर, तर त्यांच्यामध्ये जे कायमस्वरूपी वैर निर्माण होईल ते ब्रिटिशांना हवं असायचं. आणि म्हणून तिथे फटके मारणारा माणूस आणि फटके खाणारा माणूस हे दोघंही भारतीय आहेत. ह्या बेड्या आहेत मनगटामध्ये आणि पायाच्या म्हणजे पावलाच्या वरती अशा त्या कड्या आहेत. आणि त्या कड्यांना एका लोखंडी सळीने जोडलेल्या आहे, जेणेकरून आपला गुडघा चालताना बेंड होणारच नाही, ताठच्या ताठ पाय करून चालावं लागेल. अशी ती खडी बेडी त्याला म्हणतात. आणि ही दंडबेडी. आणि सावरकरांनी लिहिलं आहे की हे दिवस आणि दिवस या बेडीमध्ये असायचे, दिवस आणि दिवस, काही त्याला सुटकाच नाही आहे त्याच्यातनं. आणि आपले सगळे प्रातर्विधी सुद्धा त्यातच उरकायचे. तुम्हाला सोयच नाही आहे, सोयच नाही आहे. जेवण समोर आलं तर ते खाता आलं तर तुम्ही खायचं आहे, नाही तर तेही नाही आहे. पण ती शिक्षा अशीच उपभोगायची. आता हे सगळं झाल्यानंतर हा काळकोठडीतला गाभारा असं अशा करता म्हणायचं त्याला की पुलंनी असं लिहिलं होतं की इथे साक्षात तेज वस्तीला होतं. आणि तिथे गेल्यानंतरचा जो अनुभव आहे मंडळी, खरंच डोळ्यात पाण्याच्या धारा लागतात. आम्ही तिथे उभं राहून जयोस्तुते श्री महन्मंगले हे कविता तिथे म्हटली सगळ्यांनी, कोठडीत उभं राहून. जिथे 10 वर्ष सावरकर ज्या कोठडीत होते ती ही कोठडी. जगातील एकमेव ऐतिहासिक सत्य, हिंदुस्थानातील जनतेला ब्रिटिश राजवटीविरुद्ध सशस्त्र क्रांतीचा महामंत्र दिल्याबद्दल सक्षम कारावासाची जन्मठेप भोगत असताना त्याच कोठडीच्या भिंतीवर खिळे आणि काटे यांची लेखणी करून कमला हे महाकाव्य लिहिणारे महाकवी राजबंदी विनायक दामोदर सावरकर. असा एक सुंदर फलक त्या भिंतीवर लिहिलाय. त्या भिंतीचाच कागद करून जे काही घायपातीचे काटे मिळाले, जे काही काड्या मिळाल्या, त्याची लेखणी करून या भिंतीचाच कागद करून 800 ओळींचं महाकाव्य कमला हे सावरकरांनी ह्या भिंतीवर रचलं. नुसतं रचलं असं नाही, ते संपूर्ण पाठ केलं. कारण नाहीतर ते कसं आलं असतं आपल्यापर्यंत. ते पाठ केलं आणि रत्नागिरीला पुन्हा जेव्हा ते बंदिवासात होते तेव्हा ते संपूर्ण काव्य लिहून काढलं. त्यामुळे आज त्यांच्यामुळे हे काव्य आपल्याला उपलब्ध आहे. मंडळी, भारतीय तत्वज्ञानामध्ये कार्यकारण सिद्धांत नावाचा एक सिद्धांत, माझा आवाज येतोय मागपर्यंत? आता येतो. भारतीय तत्वज्ञानामध्ये कार्यकारण सिद्धांत नावाचा एक सिद्धांत सांगितला गेला. त्याचा अर्थ असा की कुठलंही कार्य घडण्यासाठी काहीतरी कारणाची आवश्यकता असते. कारण असल्याशिवाय कार्य घडत नाही. हे कारण मात्र 2 प्रकारचं असतं. एकाला म्हणतात निमित्त कारण आणि दुसऱ्याला म्हणतात उपादान कारण. मी त्या फार तत्वज्ञानाच्या खोल व्याख्यांमध्ये जात नाही. मला फक्त एका उदाहरणाने मला माझ्या विषयाकडे यायचं. उदाहरण असं की मातीचा घट बनण्यासाठी, मातीपासून मातीचा घट बनण्यासाठी म्हणजे कारणापासून कार्य घडण्यासाठी इथे 2 प्रकारची कारणं घडतात. नैमित्तिक कारण काय, जेव्हा मातीपासून घट बनतो तेव्हा नैमित्तिक कारणं असतात. म्हणजे काय, कशाची आवश्यकता असते, कारण काय, तर कुंभार लागतो,
त्याला चाक लागतं, त्याला पाणी लागतं, ते चाक फिरवण्यासाठी काठी लागते. अशी अनेक नैमित्तिक कारणं लागतात जेव्हा मातीपासून घट बनत असतो तेव्हा. पण तेवढंच पुरेसं नसतं. मातीपासून घट बनत असताना माती हे त्यातलं उपादान कारण आहे. उपादान कारणाची आवश्यकता, उपादान कारण हे केवळ एक कारण असं असतं की जे नसेल तर ह्या इतर नैमित्तिक कारणांना काहीही अर्थ उरत नाही. मला असं वाटतं नेहमी की सावरकरांची कविता जेव्हा घडली, सावरकरांची कविता जेव्हा घडली तेव्हा सावरकरांकडे अनेक नैमित्तिक कारणं होती. सावरकरांकडे तत्वज्ञानाची बैठक होती. सावरकरांकडे प्रचंड चिंतनशीलता होती. सावरकरांकडे असामान्य धैर्य होतं. सावरकरांकडे वीरवृत्ती होती. सावरकरांकडे धर्माभिमान होता. सावरकरांकडे शब्दांची मिरास होती. पण प्रखर देशभक्तीने भारलेलं आणि स्वातंत्र्याच्या प्राप्तीसाठी आसुसलेलं मन हे उपादान कारण जर का नसतं तर या सगळ्या नैमित्तिक कारणांना काही अर्थ उरला नसता. म्हणजे सावरकर हे हाडाचे कवी होते. ते म्हणत असत की मी हाडाचा कवी आहे आणि नाईलाजाने किंवा परिस्थितीवश मी राजकारणात आलोय. त्यामुळे त्यांनी हाडाचे कवी असल्यामुळे त्यांनी कविता ही केलीच असती, यात काही शंकाच नाही. पण ने मजसीने परत मातृभूमीला सागरा प्राण तळमळला ही गेल्या शतकातली सर्वोत्तम कविता जिला म्हटलं गेलं, अशी कविता ही केवळ देशप्रेमाच्या आणि स्वातंत्र्याच्या कांक्षेच्या बळावरती लिहिली गेली असं मला कुठेतरी वाटतं. त्यामुळे तर्ककठोर बुद्धिमत्ता सावरकरांकडे होती. अत्यंत हळुवार असं कविमन होतं. त्यांच्याकडे तत्वज्ञानाची बैठक होती. त्यांच्याकडे शब्दांची मिरास होती. सगळं होतं. पण तरीही देशप्रेमाने भारलेलं जे मन होतं आणि स्वातंत्र्याची आकांक्षा जी होती, या उपादान कारणामुळे सावरकरांची कविता घडली असं मला कुठेतरी वाटतं. आपल्या समोर आहे अनादि मी, अनंत मी, अवध्य मी भला, मारिल रिपू जगती असा कवण जन्मला. ज्याला 50 वर्षाची सश्रम कारावासाची शिक्षा, काळ कोठडीमध्ये अंदमानच्या काळ्या पाण्यावरती रवानगी होते मंडळी. अशी व्यक्ती किती दुर्दम्य आत्मविश्वासाने आणि मनाच्या एका प्रखर अशा ह्याने भारलेली असेल की ती व्यक्ती असं विचारते की मारिल रिपू जगती असा कवण जन्मला. सावरकरांनी जेव्हा अंदमानात पहिलं पाऊल ठेवलं आणि बारी त्यांच्या गळ्यात एक बिल्ला असायचा, कैद्यांचा बिल्ला असायचा, आपण बघितला असाल कधी. डी लिहिलेलं होतं सावरकरांच्या बिल्ल्यावरती. डी म्हणजे डेंजरस. आणि 50 इयर्स ह्याचा कालावधी होता आणि 50 वर्षाच्या सश्रम कारावासाची शिक्षा. आणि तो बारी त्यांच्याकडे बघून हसला आणि तो सावरकरांनी असं विचारलं की तुला असं वाटतं की 50 वर्ष ब्रिटिश या भूमीवरती राहतील? तू मला हसतोयस? तुला वाटतंय की तू इथे 50 वर्ष राहणार आहेस? इतकं विचारण्याचं आंतरिक सामर्थ्य ज्याच्याकडे होतं, ती व्यक्ती किती वेगळी असेल, किती वेगळी असेल. आणि अशा परिस्थितीमध्ये कविता स्फुरावी हा कवित्वाचा केवढी मोठी देणगी घेऊन सावरकर आले होते. अग्नी जाळी मजसीना खडग छेदतो, भिऊन मला भ्याड मृत्यू पळत सुटतो. ह्या काव्याची वेळ कुठली आहे माहिती का? मार्सेलिसची उडी फसली होती त्यावेळची ही वेळ आहे. म्हणजे मुळातच मार्सेलिसला पळून जाण्याचा, म्हणजे बंदी बनवून त्यांना बोटीवरती घेतलं होतं, त्या मारिया बोटीवरती. आणि आपल्याला माहिती आहे सगळ्यांना की त्या बोटीवरनं सावरकर पळाले आणि मार्सेलिस बंदरात जाऊन पोहोचले. पण तोही प्रयत्न, तो सुटकेचा प्रयत्न त्यांचा फसला आणि मार्सेलिस बंदरावरनं पुन्हा एकदा त्यांची रवानगी बोटीवरती झाली. आणि अनन्वित अत्याचार आता आपल्यावरती होणार. आधीच मुळात कैदी, शिक्षेला ज्याला घेऊन जात आहेत असा कैदी, तो कैदी सुटकेचा, इथून निसटायचा प्रयत्न करतो, निसटून जात नाही, तो असफल प्रयत्न होतो, पुन्हा एकदा आणलं जातं. अशा वेळेला त्या कैद्यावरती जे अनन्वित अत्याचार होतील याची तुम्ही कल्पनाच करू शकता. अशा वेळेला सावरकर असं म्हणतात की अग्नी जाळी मजसीना खडग छेदतो, भिऊनी मला भ्याड मृत्यू पळत सुटतो. सावरकरांची सोबत करणारा मृत्यू सुद्धा सतत सोबत करत होता, सतत. आणि असा सोबत करणारा मृत्यू सुद्धा सावरकरांच्या दुर्दम्य आशावादाला बघून पळत सुटतो
असं सावरकर या कवितेत म्हणतात. प्रलये पवनाघाते प्रचलंती नगापि कृच्छेपि न चलत्येव धीराणाम निश्चलामधी. असं म्हणतात संस्कृत सुभाषितकार की एखादा प्रलय जरी आला आणि पवन वादळ जरी सुटलं एखाद्या वाऱ्याचं, तर ज्याप्रमाणे एखादा अडिग असा जो नगाधिराज असतो, असा जो पर्वत असतो, तो ह्या सगळ्या साध्या सुध्या वादळांना आणि साध्या सुध्या प्रलयाला अजिबात भीक घालत नाही. तो आपल्या जागी दृढपणे उभा राहतो, त्याला काहीही होत नाही. त्याप्रमाणे धीर गंभीर असलेला महापुरुष हा कुठल्याही संकटांना घाबरत नाही आणि त्या संकटांचा सामना करण्यासाठी एक दुर्दम्य आशावाद त्याच्या मनात कायम तेवत असतो. आणि सावरकरांच्या या कवितेत सावरकर तेच म्हणतात, लोटी हिंस्र सिंहांच्या पंजरी मला. आपण सगळे सुज्ञ आहात, ह्याचा फार विस्तार करण्याची गरज नाही. नम्र दासा समतो चाटील तो मला. आपल्या समोर याकरता त्या ओळी ठेवते, कारण सावरकरांची कविता ही संस्कृत प्रचूर आहे. शब्द मराठी जरी असले तरी त्याला संस्कृत भाषेचा लहेजा आहे, थोडेसे कठीण आहेत. त्यामुळे काही ओळी तुमच्या समोर ठेवल्या. कल्लोळी ज्वालांच्या फेकशी जरी हटून भवती रचिल शीत सुप्रभावली. ज्वाळांच्या कल्लोळात जरी मला फेकलं तरीही ती एक शीतलता मला जाणवेल, त्या ज्वाळा मला काही करणार नाही. आण तुझ्या तोफांना क्रूर सैन्य ते यंत्र तंत्र शस्त्र अस्त्र आग ओकते. हलाहला त्रिनेत्र तो मी तुम्हास तैसाची गिळून जिरवतो. हलाहल ज्याप्रमाणे शंकराने ते विष पचवलं आणि उभा राहिला सगळ्यांच्या कल्याणाकरता. नैनम छिंदन्ति शस्त्राणि नैनम दहति पावका न चैलम क्लेदयन् त्यापो न शोषयति मारुतः. किती गीतेचा प्रभाव सावरकरांवर असावा. जे मी आत्ता म्हटलं की तत्वज्ञानाची प्रगाढ बैठक होती. अर्जुनाला कृष्ण सांगतच आहे की कुठल्याही शस्त्राने हा जो आत्मा आहे तो मारला जाणार नाही, अग्नीने तो जाळला जाणार नाही, जल त्याचा नाश करू शकणार नाही किंवा वायू सुद्धा त्याला भिरकावून टाकू शकणार नाही, कारण तो अजन्म आहे. तो जन्मालाही आला नाही आणि तो मृत्यूही कधी पावत नाही. त्यामुळे सावरकर जेव्हा ह्या बोटीच्या डेकवरती पुन्हा आलेत, बंदी बनून आलेत, समोर अथांग सागर पसरलेला आहे आणि अथांग आकाशवरती पसरलंय. या अथांग अमर्याद अशा अवकाशाचाच एक मी भाग आहे. मी सुद्धा त्यांच्यासारखा अनादी आहे, मी सुद्धा त्यांच्यासारखा अनंत आहे. त्या अनादी अनंत अशा विश्वाचा मी एक भाग आहे. त्यामुळे मला कुठल्याही शिक्षेला माझी तयारी आहे. असा ब्रह्मस्वरूप असल्याचा एक आविर्भाव हे जणू एक त्याला कवच मंत्र म्हटलं गेलं. सावरकरांच्या नंतर अनुयायांनी याला कवच मंत्र म्हटलं की जर का इतक्या मोठ्या संकटातनं आपण कधी जात असू तर अनादि मी अनंत मी अवध्य मी भला मारिल रेपू जगती असा कवण जन्मला. हे कवच मंत्रासारखं म्हणायला हरकत नाही. मंडळी, महाकवी सावरकर महाकवी आहेत या दृष्टीने. आत्ताच आपण बघितलं की महाकाव्य त्यांच्याकडनं लिहिलं गेलं. पण महाकवी कोणाला म्हणतात? सावरकर नक्की महाकवी आहेत म्हणजे काय आहे? महाकवींच्या कार्याला प्रयोजन असतं. म्हणजे काय म्हणायचंय मला? माझा मराठाची बोलू कौतुके परी अमृतातेही पैजा जिंके ऐसी अक्षरे रसिके मेळवीन. महाकवी होते ज्ञानोबा माऊली. महाकवीच्या ठिकाणी आपल्या काव्याला प्रयोजन सांगण्याची एक रीती आहे. म्हणजे पुलंच्या म्हणजे कुठल्याही काळामध्ये अनेक जेव्हा कविता आपण वाचतो तेव्हा ठेवली हिमालयाची उशी करून झोपणारा कोणीतरी पुलंना विनोदी कवितावीर सापडला होता. किंवा आपण सुद्धा आजकाल सोशल मीडियावरती काही कविता बघतो त्या काही या तोडीच्या कधीच नसतात. पण सावरकरांची कविता ही परतत्व स्पर्श असलेली माऊलींच्या सारखी कविता होती. तुकारामांची जी भक्ती होती तेवढीच प्रखर राष्ट्रभक्ती सावरकरांच्या मनात होती. नाथांचा जो कडवेपणा होता, नाथांचा जो रोखठोकपणा होता तो सावरकरांमध्ये होता. आणि समर्थांनी शिकवलेला जो प्रतिकार होता तो सावरकरांच्या कवितेत होता. आणि त्यामुळे सावरकरांच्या या मांदियाळीमध्ये असलेल्या कवितेला एक प्रयोजन होतं. सावरकरांनी 14व्या वर्षी हे प्रयोजन कुठे सापडतं, कुठे त्याची बीज सापडतात? सावरकरांनी फक्त आपल्या वयाच्या 14व्या वर्षी आपल्या घरातल्या जगदंबे समोर एक प्रतिज्ञा केली होती
की शत्रूशी मारिता मारिता मरे तो झुंजेल. शत्रूशी मारिता मारिता मरे तो झुंजेल. सशस्त्र क्रांतीचा केतू उभारून शत्रूशी मारिता मारिता मरे तो झुंजेल. अशी 14व्या वर्षी त्या बाल विनायकाने केलेली प्रतिज्ञा आपल्याला आठवते. आणि त्यामुळे त्यांचं जे प्रयोजन आहे ना काव्याचं, ते कुठेतरी त्या बीजापाशी मला घेऊन गेलं. सावरकर 1910 साली ब्रिटनमध्ये पकडले गेले आणि त्यांनी येसू वहिनीला एक मृत्यूपत्र पाठवलं. या मृत्यूपत्रामध्ये कुठलीही इस्टेट नव्हती, काहीही नव्हतं. त्यांच्या शेवटच्या म्हणजे आता आपल्याला मृत्यू गिळेलच याच अभिनिवेशात ते होते. आणि त्यामुळे मनातलं सारं काही येसुवैनींना त्यांनी सांगितलं. आणि त्या कवितेमध्ये मला त्यांच्या काव्याचं प्रयोजन सापडतं. सावरकर म्हणतात की ती स्लाईड काही आहे ना, की न घेतले हे व्रत आम्ही अंधतेने. कवितेचं व्रत घेतलंय बरं का, कवितेला ते व्रत म्हणतात. आणि हे व्रत असं आहे मंडळी, आपल्या हिंदू धर्मामध्ये अनेक व्रतांना उद्यापनं सांगून टाकले. 5 वर्ष अमुक अमुक कर, 5 वर्ष कर आणि ते सोडून की झालं की आपल्याला नंतर त्या गोष्टीची, त्या व्रताशी आपला अणुमात्र संबंध उरत नाही. उद्यापन केलं की आपण त्यात बाहेर पडतो. सावरकरांचं स्वातंत्र्य प्राप्तीसाठी कविता करण्याचं व्रत हे आजन्म व्रत होतं. आणि म्हणून ते म्हणतात की न घेतले हे व्रत आम्ही अंधतेने घेतलं नाही, हेतू पुरस्सर घेतलं, जाणीवपूर्वक घेतलं. लब्ध प्रकाश इतिहास निसर्ग माने, जे दिव्य दाहक म्हणून असावयाचे. मला कल्पना आहे की हे दिव्य आहे, हे ज्वालाग्राही आहे, हे दाहक आहे. याच्यात गेल्यानंतर माझी राख रांगोळीच होणार आहे. नवे माझी नवे, माझ्यासह माझ्या सगळ्या कुटुंबाची राख रांगोळी होणार आहे. बुद्ध्याची वाण करी धरले हे सतीचे, हे सतीचं वाण आहे. त्यावेळेला त्याच्या आधीच्या काळामध्ये प्रथा होती सती जाण्याची. सती जाणारी व्यक्ती ज्याप्रमाणे सर्वस्वाचा दाह करून सर्वस्वाचं समर्पण करत होती, काहीही उरत नव्हतं शिल्लक, त्याप्रमाणे ही जी कविता आहे, ही जी स्वातंत्र्याच्या प्राप्तीकरता वन्ही चेतवणारी जी कविता आहे, ती मला संपूर्णपणे नष्ट करेल असं त्याचं वर्णन सावरकरांनी केलं. येसुवैनींना ते विचारतात या मृत्यूपत्रामध्ये की तुला आठवतं का वहिनी, बाजी प्रभू ठरू वदे युवसंग सर्व, आम्ही चितोर युवती सगर्व. आम्ही जेव्हा लहान होतो आणि तेव्हा मित्रमेळ्यासारखे आमचे जेव्हा खेळ होत असत, आम्ही गाणी, आम्ही पोवाडे म्हणत असू, त्यावेळेला हे दिव्य आणि दाहक व्रत तेव्हापासून आमच्या मनात होतं. स्वधर्म रक्षणाच्या चितेत मी उडी घेईन आणि मी बाजीप्रभूसारखा लढेन, असं सगळे युवक सगर्वाने म्हणत होते. आणि स्वाभिमानाच्या शील रक्षणाच्या अग्नीमध्ये माझं सर्वस्व समर्पण करण्याची वेळ आली तरी मी चितोडच्या युवतीप्रमाणे लढेन, असं प्रत्येक युवती म्हणत होती. आम्ही तेव्हा फक्त 14-15 वर्षाचे असू. तुला हे आठवतंय का वहिनी? त्यामुळे माझं मृत्यूपत्र ह्या कवितेमधलं प्रयोजनच सावरकर सांगताना कवितेत पुढे जे लिहितात, हे मातृभूमी तुझला मनवाही येले. कविता कशासाठी केली, प्रयोजन काय कारणाने केली? हे मातृभूमी तुझला मनवाही येले, वक्तृत्व वाग विभवही तुझं अर्पी येले. माझं जे वक्तृत्व आहे, माझी जी कविता आहे, माझं जे वाग वैभव आहे, ते केवळ आणि केवळ माझ्या आईची, माझ्या मातृभूमीची शब्दपूजा करण्यासाठी आहे. हे एका महाकवीचं लक्षण आहे. हे मातृभूमी तुझला मनवाही येले, वक्तृत्व वाग विभवही तुझं अर्पी येले. तू तेची अर्पिली नव कविता रसाला, तू तेची अर्पिली नव कविता रसाला, लेखाप्रती विषय तूची अनन्य झाला. तूच मला विषय पुरवलास, माझ्या कवितेला धारणा सगळी तूच दिलीस. त्वच थंडिली ढकलले प्रिय मित्र संगा. थोडासा एक कुठेतरी खंत मनातली कधीतरी उमटते ना कवीच्या लेखणीमध्ये, तशी ही खंत आहे. त्वच थंडिली म्हणजे तुझं हे जेव्हा अग्निहोत्र सुरू झालं, हा धडधडून जेव्हा स्वातंत्र्याचा यज्ञ पेटला, त्या थंडिलावर, त्या अग्नीमध्ये त्वच थंडिली ढकलले प्रिय मित्र संगा. माझे सगळे मित्र, माझे प्रियजन, हे त्या तरुण वयातलं काव्य आहे ना, त्यावेळेला ढकलून दिले. केले स्वये दहन यौवन देहभोगा. आणि यौवनातले जे देहभोग आहेत ते सुद्धा तुझ्या चरणी अर्पण केले. त्वत् कार्य नैतिक सुसंमत सर्व देवा, त्वत् सेवनेची गमली रघुवीर सेवा. आणि तुझ्या स्वातंत्र्याकरता, तुझ्या
तुझ्या स्वातंत्र्याचा अग्नी पेटवण्याकरता, चेतवण्याकरता हे जे माझं शब्द भांडार मी खुलं केलं, त्यात मला रघुवीर सेवा, मला रामकार्य केल्याचा भास माझ्या मनात निर्माण झाला. त्यामुळे तारुण्यातले देहभोग असतील, प्रियजनांचा विरह असेल, म्हणजे हे प्रपंचातल्या काही गोष्टी असतील आणि रघुवीर सेवेचा परमार्थ असेल, प्रपंच परमार्थाच्या साऱ्या 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 कथा, हे सगळं फक्त देश कार्यासाठी आणि त्या कवितेत अंतर्भूत झालं. असं कवितेचं प्रयोजन सावरकरांनी सांगितलं. आणि जसं महाकाव्याला प्रयोजन असतं, महाकवींनी आपलं प्रयोजन सांगून ठेवलं, तसंच प्रयोजन सावरकर या कवितेमध्ये सांगतात. माझे मृत्यूपत्र म्हणून सावरकर महाकवी असण्याची बरीच कारणं आहेत, बरीच. आता मी तुम्हाला म्हटलं की कमला नावाचं काव्य, जे आता आपण या इथल्या फोटोमध्ये सुद्धा बघितलं, 800 चरणांचं महाकाव्य किती कठीण असेल की दिवसभराचा प्रचंड शीण जर शक्य झाला आपल्याला, तर त्या पुढच्या कविता मला घ्यायच्याच आहेत, ज्या अंदमानामध्ये अनन्वित अत्याचारानंतर लिहिल्या गेल्या. त्यावेळेला अत्यंत तरल, ललित, रम्य असं कमला महाकाव्य त्यांनी लिहावं. 800 चरणांचं 8 ओळी पाठ करणं कठीण आहे. इतक्या कठीण सश्रम कारावास भोगल्यानंतर आधी कविता सुचणंच कठीण आहे. साधा घरातला पंखा बंद केला तरी खाली आपल्याला काही सुचत नाही हो. इतके अनन्वित अत्याचार सोसून, इतकं घाणेरडं अन्न खाऊन, इतके फटके सोसून, कोलू दिवसभर फिरवून घामाने शरीर निथळत असताना नंतर समोर जे अन्न आपण जर का वाचलं असाल त्यांची सगळी स्मरण गाथा, तर अशा सगळ्या दिवसभराच्या कामानंतर संध्याकाळी आपल्या कोठडीत बंदिवान झाल्यानंतर कविता लिहावी 800 चरणांची. आणि ज्यांनी हे कमला काव्य वाचलंय ते सगळे महाकवी सावरकरांची तुलना महाकवी कालिदासाशी करतात. हे असं या सगळ्या कवींचं असं म्हणणं आहे की पुरा कवीना गणना प्रसंगे कनिष्ठिकाधिष्ठित कालिदासः अद्यापि तत्तुल्य करेर भावात अनामिका सार्थवती बहुवः. कवी असं म्हणतात की पुरातन काळी जेव्हा महाकवींची गणना केली गेली, पुरा कवीना गणना प्रसंगे कनिष्ठिका, ह्या तरंगळीचं नाव कनिष्ठिका आहे, कनिष्ठिकाधिष्ठित कालिदासा. पहिलं नाव कोणाचं घेतलं महाकवी म्हणून? कनिष्ठिकेवरती कालिदासाचं घेतलं. आणि कालिदासानंतरचा महाकवी कोण म्हणून ह्या बोटावरती जेव्हा ती गणना आली, तेव्हा कवींना, जुन्या काळातल्या महाकवींना दुसरा कोणीही कवी दिसेना आणि म्हणून या बोटाचं नाव अनामिका पडलं. हिच्यावरती कुणाचंच नाव नाही. ही कनिष्ठिकाधिष्ठित कालिदासा आणि हिचं अनामिका सार्थवती बभुवः, हिचं नाव त्यामुळे अनामिका पडलं. पण म्हणून मराठी भाषेतले महाकवी मात्र सावरकरांचा उल्लेख कालिदासानंतरच्या मराठीतल्या महाकवींशी करतात. कारण सावरकरांनी कमलेचं जे वर्णन केलं, कमला काही 800 श्लोक सांगणं काही शक्यच नाही, ते मुळातच वाचण्यासारखे आहेत. पण एकच त्यातला चरण सांगते. सुरम्य मखरा माझी रमणी मगजी वसे. ती कमला कशी दिसते? एका बागेत बसलेली, सुरम्य मखरामध्ये फुलांच्या ताटव्यात बसलेली कमला कशी दिसते? श्लोकात कालिदासाच्या उपमा जशी ती दिसे. कालिदास महाकवी होताना त्याच्या श्लोकांमधल्या उपमा ह्या त्याला मोठं करून गेल्या, त्याला महाकवी करून गेला. ती उपमा जशी शोभिवंत दिसे, कालिदासाच्या श्लोकातली उपमा जशी शोभिवंत दिसे, तशी ही कमला त्या ताटव्यामध्ये दिसते. अशी त्या उपमेवरची उपमा सावरकरांनी आपल्या कमलेच्या बाबतीत केली. आणि म्हणूनच राम शेवाळकर असं एका मुलाखतीत म्हणाले होते की कालिदास जर महाराष्ट्रात जन्माला आला असता आणि त्याला मराठीतून काव्य करण्याची जर का संधी मिळाली असती तर त्याने कमला काव्य रचलं असतं. याचा अर्थच असा की सावरकर हे त्या तोडीचे महाकवी आहेत. अनुष्टुपात त्यांना कमला लिहायचं होतं. अनुष्टुप छंद हा आपण आपली रामरक्षा त्या छंदात आहे म्हणून सांगतो. तो अनुष्टुप छंद कसा चालतो, किती विचार करत असतील सावरकर या सगळ्या कठीण परिस्थितीमध्ये कविता लिहिताना. ती छंदोबद्ध लिहिण्याचा एक त्यांना ध्यास होता. बरीचशी कविता त्यांची छंदोबद्ध आहे. अनुष्टुपात लिहायचं तर अनुष्टुपाचे नियम काय, अनुष्टुप कसं चालतं, अनुष्टुपाचे एकूण 7 नियम आहेत. ते 7 नियम कसे चालतात हे त्यांना एकदा त्याची खातरजमा करायची होती. आणि बारीला म्हणजे त्यांचा जो
जेलर होता त्याला त्यांनी सांगितलं की मला व्याकरणाची पुस्तकं हवी आहेत, मला असं असं अनुष्टुप छंद माझा. त्यांनी सांगितलं काही मिळणार नाही तुला. त्यांनी सांगितलं अरे काय तुला देशकारण राजकारण याच्यावरचं काही मागत नाही आहे मी, मला भाषेचं व्याकरण हवं आहे, देणार नाही म्हणाला. हरकत नाही. आणि या सगळ्या परिस्थितीत समोर मान तुकवतील तर सावरकर कसले. त्यांनी अनुष्टुप आठवून बघितला, ते 7ही नियम त्यांनी मनात ते पूर्ण आठवून बघितले. त्याप्रमाणे त्यांनी कमला लिहिलं, कमला संपूर्ण पाठ केलं आणि रत्नागिरीत स्थानपद्धतीत असताना ते लिहिलं. आणि रत्नागिरीत पुस्तक मिळाल्यानंतर अनुष्टुप कसा चालतो हे तपासून बघितलं तर ते 7 नियम त्याच क्रमाने त्या पुस्तकामध्ये होते. एकही नियम 3रा 4था झाला नव्हता किंवा 7वा पहिला आलेला नव्हता. अशा प्रकारे हे प्रखर बुद्धिमत्तेचं तेज त्यांच्याकडे होतं आणि त्याचाच परिणाम म्हणून कमला लिहिलं गेलं. महाकाव्यासाठी खरं म्हणजे लागतं काय, एक तर कालावधी लागतो, संदर्भ लागतात, एक मनशांती लागते आणि मनस्वास्थ्य लागतं, शांतता लागते, संदर्भ तर लागतात. त्यातलं काहीही नसताना त्या अंदमानच्या काळ कोठडीत सावरकरांनी कमला लिहिलं. त्यामुळे सावरकर महाकवी होते यात तर काही शंकाच नाहीये. महाकवीच्या दर्जाची प्रतिभा सावरकरांकडे होती. 1913 साली ह्याच्या नंतरचा कालखंड आहे. सावरकर अंदमानात होते आणि भारतातले एक श्रेष्ठ महाकवी रवींद्रनाथ टागोर यांना कवितेचं नोबेल मिळालं होतं साल 1913. आणि ही बातमी सावरकरांना अंदमानात असल्यामुळे तिथे कळली. सावरकर अंदमानात होते आणि रवींद्रनाथांचं दिसतायत ना यावेळी, रवींद्रनाथांचं अभिनंदन करणारं पत्र सावरकरांनी अंदमानातनं लिहिलंय. त्याच्यात काही चरण तुमच्या समोर आहेत, ते काय आहेत ते बघूया. कविकक्ष पूर्ण हा माझा, परी उणीव तेथे जाजा, क्रांतीच्या बाष्पयंत्राचा कक्षा तो. सावरकरांची कविता जटिल आहे हा कळायला, म्हणजे समजावून सांगितल्याशिवाय पटकन कळणार नाही. मी त्या 4 ओळी वाचते आणि मग त्याच्याबद्दल बोलते. देवीची आज्ञा ऐशी मलधूम कोळशा माझी, त्या अग्निप्रेरक कक्षी मी खपे. सावरकरांना असं कळलं की रवींद्रनाथांना कवितेसाठीचं नोबेल पारितोषिक मिळालं. अतिशय आनंद झाला, पण कुठेतरी एक खंत वाटली. आणि ते असं लिहितात की भारत माता एका बाष्परथातून म्हणजे वाफेचं इंजिन असलेल्या गाड्या ज्या रेल्वेज त्यावेळेला होत्या, अशा रथातनं भारत माता निघाली आणि सावरकर त्यातल्या कुठल्या तरी एका बोगीत चढणार, तर ती बोगी कवींची होती, त्याच्यात कवी बसले होते. कविकक्ष पूर्ण हा माझा, सावरकरांनी असं म्हटलं कविकक्ष पूर्ण हा माझा, जिथे कवी आहेत तिथे मी जायला लागलो. पण भारत माता ती माझी आई मला असं म्हणाली, अरे इथे आधीच कवींचा भरणा भरपूर आहे, हा कक्ष पूर्ण भरलाय. उणीव तेथे जा जा, जिथे उणीव आहे ना अशा कक्षामध्ये तू जा. आणि उणीव कुठे आहे तर या समर रथाला गती देणाऱ्या हातांची उणीव आहे. देवीची आज्ञा ऐशी मलधूम पोळशा माझी, त्या अग्निप्रेरक कक्षी मी खपे. तिथे हे इंजिन चालण्यासाठी जो कोळसा, जे इंधन द्यावं लागेल, ते इंधन देण्यासाठी मात्र कुणी नाहीये रे. हा बाष्प रथ यंत्र, हा स्वातंत्र्य देवीचा रथ पुढे नेण्यासाठी जे इंजिन हवंय, जे इंजिनला जे कोळसा पुरवायला हवाय, इंधन पुरवायला हवाय, त्या समर रथाला गती देणारे हात तुझे आहेत. तू कवितेच्या कक्षात नाही आलास तरी चालेल, इथे काही कवींची कमतरता नाही. थोडंसं खंत की मी कवी असून देखील नाईलाजाने किंवा परिस्थितीनुरूप या राष्ट्रप्रेमाच्या, राष्ट्रभक्तीच्या कार्यामध्ये ओढला गेलो, हे सांगणारी अशी ही कविता आहे. ही तर आपल्याला सगळ्यांना परिचित असलेली, पाठ असलेली. या कवितेचा काळ आहे साधारण 1909चा. धिंग्रा प्रकरणामुळे इंग्रज भयंकर खवळले होते आणि अभिनव भारत संघटनेवरती खूप मोठी बंदी आली होती. आणि ती बंदी आल्यानंतर इंडिया हाऊसमधनं आधी एकतर सावरकरांना हुसकावून लावलं आणि म्हणून ब्रिटनच्या साधारण एक 40-50 म्हणजे लंडनपासून 40-50 मैलावर असलेल्या ब्रायटनच्या समुद्रकिनारी सावरकर जाऊन राहायला लागले. आणि कधीतरी त्या ब्रायटनच्या समुद्र किनारी फिरत असताना
ने मजसीने परत मातृभूमीला सागरा प्राण तळमळला. हे गेल्या शतकातलं एक अजरामर मराठी साहित्याचं कैलास लेणं असं म्हणतात या कवितेला. असं कैलास लेणं इथं उभं राहिलं. भूमातेच्या चरणतला तुझं धुता मी नित्य पाहिला होता. त्या सागराशी जणू ते हितगुज साधतायत. अत्यंत करुण रसानी ओतप्रोत भरलेली अशी कविता ही त्यांच्या म्हणजे ती त्यांच्याही नकळत त्यांच्या मुखातनं येत होती. आणि ती नंतर त्यांच्या सहकारी मित्राने टिपून घेतली म्हणून आपल्याला माहिती आहे. ते कुठेही कागद पेन घेऊन बसलेले नव्हते हे लिहिताना, की हे सागरा माझ्या मातृभूमीचं चरण प्रक्षालन करताना चरणतल धूत असताना मी तुला पाहिला होता. आणि मला तू म्हणालास की चल बदलासी अन्य देशी चल जाऊ, दुसऱ्या देशात जाऊ, सृष्टीची विविधता पाहू. विश्वसलो या तव वचनी मी तुझ्या वचनावर विश्वास ठेवला. मार्गज्ञ स्वये मीच पृष्ठी वाहिन त्वरितया परत आणीन. मी तुला माझ्या पाठीवरनं घेऊन जाईन आणि मातृभूमीकडे परत आणीन. विश्वसलो या तव वचनी तू असं वचन दिलं होतंस मला, मी विश्वास ठेवला त्याच्यावरती. विश्वसलो या तव वचनी मी जगद अनुभव योगे बनूनी मी तव अधिक शक्त उद्धरेण मी. येईन त्वरे कथून सोडिले ती जला. मी माझ्या आईला सांगितलं होतं की मी पुन्हा लवकर परत येईन, पण ते तसं काही झालं नाही. ये पेन मिशे हससी निर्दया कैसा का वचन भंगीसी ऐसा. या सगळ्या उद्विग्नतेचा पाढा वाचत असताना ते सागराला विचारतायत की हे सगळं वचनभंग तू केलास, आता मी माझ्या आईकडे परत जाऊ शकेन की नाही हे मला सांगता येत नाही. ती आम्रवृक्ष वत्सलतारे नव कुसुमयुता त्या सुलतारे तो बाल गुलाबही आतारे फुलबाग मला हाय पारखा झाला. आईचा चिरविरह आता होणार या कल्पनेने सावरकरांनी हे कडवं लिहिलं. दादरला त्यांचं एक भाषण झालं होतं आणि त्या भाषणाचं इतिवृत्त लिहून ठेवलं गेलं होतं. आणि हे जे कडवं आहे ती आम्रवृक्ष वत्सलतारे नव कुसुमयुता त्या सुलतारे तो बाल गुलाबही आतारे, हे कडवं त्यांना कसं सुचलं किंवा ह्याच्या मागे त्यांची काय भावना होती हे सांगताना सावरकरांनी दादरला त्या भाषणात असं सांगितलं होतं की आम्रवृक्ष वत्सल हे मी माझ्या मोठ्या भावासाठी लिहिलं होतं. परिपक्व असलेली एक छाया माझ्या डोक्यावरती होती. ती परिपक्व छाया मला आता अंतरली. आम्रवृक्ष वत्सल असं तिचं रूप माझ्यापासून दूर गेलं. नवकुसुमयुता त्या सुलतारे माझी पत्नी माझी वहिनी या सगळ्या माझ्यापासून दूर गेल्या. आणि तो बाल गुलाब म्हणजे माझा धाकटा भाऊ सुद्धा माझ्यापासून दूर गेला. माझं सगळं कुटुंब माझी सगळी मातृभूमीतली ही सगळी ह्या ज्या सगळ्या पिढ्या आहेत हे सगळंच माझं वैभव माझ्यापासून दूर गेलं असं सांगणारं ते कडवं सावरकरांनी लिहिलं होतं. आणि ह्याच्यानंतर बाबारावांना तर साधारण हा महिना असेल 1909 सालचा जून महिना. बाबारावांना अटक झाली होती. अंदमानात ते गेले होते. नारायणरावांना अटक होऊन ते त्याच दिशेने निघाले होते आणि सावरकर इंग्लंडात बॅरिस्टरी करत होते. अशा वेळेला सावरकरांची जी मातृतुल्य अशी वहिनी आहे येसू वहिनी, ते येसू वहिनीने सावरकरांना एक पत्र लिहिलं. येसू वहिनी या सगळ्याची मूक साक्षीदार आपल्या घराची धूळधाण होळी झालेली पाहत होती. हे तीनही कर्ते पुरुष या यज्ञवेदीवरती समर्पित झाले होते आणि आता आपण करायचं काय असंच विचारणारं पत्र येसू वहिनीने सावरकरांना इंग्लंडात पाठवलं. आणि सांत्वन नावाचं एक पत्र सावरकरांनी येसू वहिनींना तिकडनं लिहिलं. त्याचा मायना, पत्राचा मायना आपल्याला शाळेत शिकवला जायचा जर आपल्याला आठवत असेल ना, की ज्याला आपण पत्र लिहितोय मग ती मोठी व्यक्ती आहे, ती सहकारी असल्याच्या आपल्या बरोबरीच्या पात्रतेची आहे की आपल्यापेक्षा कनिष्ठ आहे, त्यानुसार तो मायना लिहिला जायचा. ही मातृतुल्य अशी येसू वहिनी सावरकरांसाठी खरोखरच माते समान होती. तात्यारावांनी तिला पत्र लिहिताना मायना जो लिहिलाय तो सुद्धा बघण्यासारखा आहे. जयासी तुवा प्रतिपाळिले मातेचे स्मरण होऊ न दिले, श्रीमती वहिनी वत्सले बंधू तुझा जो तू जनमी. किती सुंदर लिहावं, किती गोड लिहावं. तिच्या मनातली सगळी खळबळ जाणून तिचं सांत्वन करताना, तिला हाक मारताना, हाक कशी मारावी, त्या मायन्यातनं हाक कशी मारावी, हे अगं वहिनी
तू माझा प्रतिपाळ केलास, जणू आईची आठवण सुद्धा होऊ दिली नाहीस. श्रीमती वहिनी अशी तू वत्सला आहेस, माझ्यावर कृपा करणारी आहेस. बंधू तुझा, मी तुझा भाऊच आहे, तुझं मी तुला नमस्कार करतो. आशीर्वाद पत्र पावले. त्या आशीर्वाद पत्रामध्ये वहिनीने ही सगळी धूळधाण जी घराची झाली ती लिहिली होती. जे लिहिले ते ध्यानी आले, मानस प्रमुदित झाले, धन्यता वाटली उदंड. या शब्दांची कुठेतरी मी येऊन अडकले होते की इतकी धूळधाण आपल्या घराची झाली. मोठा भाऊ अंदमानात, धाकटा भाऊ त्याच दिशेने निघालेला. वहिनी ही सगळी दुर्दशा कळवते आणि सावरकर लिहितात मानस प्रमुदित झाले, धन्यता वाटली उदंड. असं काय होतं त्या पत्रामध्ये की ज्याची धन्यता वाटली? असा कुठला धन्यतेचा क्षण आला होता? हे सगळं लिहिल्यानंतर एखादा माणूस तर गलितगात्रच झाला असता. त्यावेळेला तर दळणवळणाच्या सोयी नव्हत्या की आता काही काळजी करू नको, पुढचं फ्लाईट पकडतो आणि मी भारतात येतो, अशी काही परिस्थिती नव्हती. मग आनंद वाटण्यासारखं होतं काय? आनंद वाटण्यासारखा होता विचार, जो त्यांना वहिनींना द्यायचा होता. सावरकर म्हणतात, अगं वहिनी, अनेक फुले फुलती फुलोनिया सुकून जाती, परी कोणी त्याची महती गणती ठेविली असे. कळलं असेल आपल्याला, फार बोलायची गरज नाही. परी जे गजेंद्र शुंडेने उपटिले, श्रीहरीसाठी नेले, कमल फुल ते अमर ठेले, मोक्ष दाते पावन. वहिनी, अगं मगरीने जेव्हा गजेंद्राचा पाय धरला होता आणि तो जीवाच्या आकांताने नारायणाची आठवण काढत होता आणि त्याच तळ्यातलं, त्या मगरीच्याच बाजूला असलेलं एक कमलपुष्प गजेंद्र शुंडेने उपटिले आणि श्रीहरीसाठी नेले. ते नेऊन जेव्हा त्याने टाहो फोडून त्या नारायणाच्या पायावरती ते कमलपुष्प जेव्हा वाहिलं, तेव्हा गजेंद्र मोक्ष होऊन त्याची सुटका झाली होती. पण त्या अनेक फुलं फुललेली होती, पण जे फूल या गजेंद्राने उपटलं त्याची महती किती ते तू बघ. धन्य धन्य आपला वंश. हे जे 100 फुलातलं एक फूल जे गजेंद्र शुंडेने उपटलं ते अमर होऊन गेलं, हो ना वहिनी? मग धन्य धन्य आपला वंश, सुनिश्चय ईश्वरी अंश, श्री राम सेवा पुण्य लेश आपल्या भागी लाभला. अगं या देशाच्या इतक्या मोठ्या देश बांधवांमध्ये आपला वंश किती धन्य झाला बघ. आपला वंश जरी अणू मात्र पुढे उरला नाही तरी इतिहासाची अनेक पानं, भारतीय स्वातंत्र्याच्या इतिहासाची अनेक पानं आपल्या वंशाची कीर्ती सांगणारी लिहिली जातील, यात काही शंका नाही. अमर होय ती वंशलता, निर्वंश जिचा देशा करता. तुझा माझा निर्वंश झाला तरी चालेल, पण आपला वंश अमर होणार आहे. दिगंती पसरे सुगंधता, लोकहित परिमलाची, तू धैर्याची असशी मूर्ती. आता ते तिचं सांत्वन करतायत. हे हा सगळा विचार सांगितल्यानंतर ते तिचं सांत्वन करतायत. माझे वहिनी, माझी स्फूर्ती, अगं आजवर तर स्फूर्ती तर तूच दिलीस. रामसेवा व्रताची पूर्ती, ब्रीद तुझे आधीचं, हे ब्रीद तर तूच आम्हाला घालून दिलंस. मग हे ब्रीद पूर्ण करणं हे आमच्या तिघांची आता जबाबदारी आहे. हे काय बंधू असतो जरी सात आम्ही, हे फार प्रसिद्ध ओळ आहे याच्यातली. हे काय बंधू असतो जरी सात आम्ही, थंडलीच दिधले असते बळी. अगं 3 भाऊ काय, 7 जण जरी आम्ही असतो तरी या भारत मातेच्या पेटलेल्या ह्या रणधुमाळीमध्ये त्या 7ही जणांनी आम्ही अशी आहुती दिली असती. असं सांगणारी ही कविता, वहिनीला लिहिलेलं हे पत्र. सावरकरांनी जी काही पत्र लिहिली त्याच्यात एक पत्र अजून एक खूप महत्त्वाचं आहे. ते पत्र म्हणजे एका मोठ्या ग्रंथाची प्रस्तावना झाली. झालं होतं असं की सावरकरांना 1905 साली त्यांच्या वयाच्या 22व्या वर्षी मुलगा झाला. त्याचं नाव प्रभाकर. आणि 10 महिन्याचे तो प्रभाकर 10 महिन्याचा असताना सावरकरांना लंडनला जावं लागलं. त्यामुळे त्याचं बालपण त्यांनी थोडंसंच बघितलं होतं. 10 महिन्याचं बाळ असेल तेवढंच त्यांनी बघितलं होतं. आणि नंतर 1909 मध्ये काही दिवसातच, म्हणजे लंडनला गेल्यानंतर काही दिवसातच देवीच्या रोगाने प्रभाकरचा मृत्यू झाला. तो अगदी छोटा बाळ होता. आणि ही बातमी सावरकरांना लंडनला कळल्यानंतर त्यावेळच्या आपल्या मध्यमवर्गीय कुटुंबामध्ये काय वातावरण असेल याचं प्रतिबिंब त्यांच्या ह्या कवितेत उमटलंय. म्हणून ती प्रभाकरास नावाची कविता तुमच्यासमोर ठेवते, त्याच्या काही ओळी ठेवते. परिसुनी यौवन लटिकेला तू पहिले फुल फुले,
यौवन लतिकेला आलेलं तू पहिलं फूल होतास प्रभाकर. तनया तनु थरथरली स्नेहे नेत्र स्निग्ध झाले. परंतु अमुचे अभिनव यौवन त्यात पितृत्वाचा प्रथम समागम गमुनी लज्जा विनय मनासाचा. नवप्रसव तव जननी नवीन म्हणजे नवप्रसवा अशी तुझी आई मजला दावित असता नाही गुरुजन मर्यादेने म्या बहु पाही आले नाही. अरे तुझी प्रसवा अशी तुझी आई जेव्हा तू बाळ म्हणून आमचं पहिलं बाळ म्हणून झालास मला दाखवायला जेव्हा आली तेव्हा घरातल्या वडीलधाऱ्यांचा मान घरातली एकूण व्यवस्था हे सगळं बघून एका लज्जे खातर मी तुझ्याकडे पुरेसं पाहिलं सुद्धा नाही. मला तुझा चेहरा सुद्धा आठवत नाही. गुरुजन मर्यादेने मी तुला पाहिलेही नाही. त्याची एक खंत आता प्रभाकर नाहीये त्यावेळेला ही सगळी परिस्थिती मागची सावरकरांना आठवते. प्रभा प्रियकरा होतासी बहुदिवस असा सखया अमूर्त तू कल्पना एक मधुमधुर अशी हृदया. आता मात्र तू एक कल्पनामधून एक मधुमधुर कल्पना बनून माझ्याकडे राहिलायस. प्रभाकराच्या मृत्यूची वार्ता जेव्हा सावरकरांना इंग्लंडात असताना कळली 1909 मध्ये प्रभाकर गेला त्यावेळेला सावरकर शिखांचा इतिहास लिहिण्यात गर्क होते. खूप मोठा इतिहासाचा अभ्यास त्यांचा चालला होता. संदर्भ काढणं चाललं होतं. शिखांचा इतिहास हे सावरकरांचं पुस्तक गहाळ झालं का ते नष्ट करण्यात आलं हे मात्र अद्यापही कोणाला कळलेलं नाही. पण त्या शिखांच्या इतिहास वाचत असताना सावरकरांनी या कवितेमध्ये असं लिहिलं की धर्म कार्य सिद्ध्यर्थ धाडुने रणे खडग पाणी बाल बाल झुंजार आपुले श्री गोविंदांनी. गुरु गोविंद सिंहांच्या 4ही मुलांचं शिरस्त्राण केलं गेलं. गोविंदांचे 4ही मुलगे धडापासून त्यांचं शिर कापलं गेलं हे आपल्याला माहिती आहे. आणि त्यामुळे क्या हुआ यदि धर्म पे वार दिए सुतचार चार मरे तो क्या हुआ जीवित कई हजार. गोविंदांचा इतिहास वाचताना शिखांचा इतिहासाचा अभ्यास करताना त्यांनी हेच सांगितलं की असे गोविंदांनी राष्ट्र कार्यासाठी आपल्या 4 मुलांना बळी दिलाय. अरे प्रभाकरा माझं हे मी आज इकडे असून म्हणजे तुझा पिता म्हणून असूनही मी त्या तुझ्या रक्षणार्थ राहू शकलो नाही. जणू काही भारत मातेच्या स्वातंत्र्याकरता जणू मी माझाही एक मुलगा असाच यज्ञवेदीवरती दिला. अशी प्रभाकरास नावाची कविता त्यांनी लिहिली आणि ती त्या शिखांच्या इतिहासाची जी सुवर्णपानं लिहिली गेली त्याची प्रस्तावना म्हणून प्रभाकरास ही कविता शिखांच्या इतिहासाला लिहिली गेली. सायं घंटा निद्रे बेडी या सगळ्या एकत्र विचार करावा अशा कविता आहेत. या अंदमानातली कोठडी आपण बघितली. अंदमानातल्या कोठडीतल्या कविता आहेत. सायं घंटा साधारण 1913 साल 14 साल अशी असावी असं वाटतं. अंदमानामध्ये दिवस संपल्याची खूण म्हणून एक घंटा वाजवली जायची. त्या कविता मी घेतल्या नाहीयेत कारण फार त्याच्यावरती त्या कवितांच्या ओळी फार मोठ्या आहेत त्या सांगण्यासारख्या नाहीत. पण घंटा घणघणली तिथे की आपण घाण्याला झोपले जातो. त्या घंटेचा एक विशिष्ट नाद होता आणि तो नाद त्यावेळच्या कामाची आठवण करून द्यायचा की घाण्याला झुंपून तेल काढायचंय. बिभत्स हाका ऐकू यायच्या त्या घंटेबरोबर. ती घंटा वाजली एकदा की हे घाण्याचं काम संपायचं आणि फटक्यांची शिक्षा सुरू व्हायची. मग फटक्यांची शिक्षा संपायची आणि मग कोठडीत कोंडलं जायचं. मग कोठडीत कोंडलं गेलं की निश्चित होऊन पडलं जायचं. पुन्हा कधीतरी ती घंटा खणखणली की त्या बेशुद्ध अवस्थेतनं जाग यायची. मग त्या अपराध्यांसारखी पंगत बसायची. त्या पंक्तीत अत्यंत वाईट पद्धतीने शिजवलेलं अर्धमुर्ध कच्चं असं अन्न समोर यायचं. मग पोट बिघडायचं. ते लाथाडलं जायचं. पाणी समोर ठेवलं जायचं तेही लाथाडलं जायचं आणि ती घंटा सतत घणघणत असायची. पण एक वेळ अशी यायची अंदमानमध्ये की संध्याकाळचे 5:30 वाजलेले असायचे आणि 5:30चा टोला झाला त्या घंटेचा टोला झाला की मात्र तो दिवस संपायचा. त्या घंटेला सावरकर म्हणतात गर्ज तुझा एक एक दुर्दिनांतके. तो शब्दच मला इतका भीषण वाटला. दुर्दिनाचा दूर
म्हणजे वाईट दिन म्हणजे दिवस, वाईट दिवसाचा अंत करणारी तू घंटा वाजलीस. एक वाईट दिवस माझ्या आयुष्यातनं संपला. घंटे त्या सुदिनासी आणि तो आहा, एक एक दिन सन्निध दास्य मुक्तीच्या. मी एक दिवस पुढे सरकलो दास्य मुक्तीकडे जाताना माझ्या देशाच्या स्वातंत्र्यासाठी मी एक पाऊल पुढे गेलो ग. तुझी 5:30चा जेव्हा टोला मी ऐकला तेव्हा मला त्या दुर्दिन एक वाईट दिवस संपल्याची आठवण तू करून दिलीस. इतके पाशवी अत्याचार या अंदमानात सावरकर झेलत होते. केवळ योगी म्हणूनच हा सगळा पाशवी अत्याचार त्यांना पुरून उरले. ते एक दिवस संपल्यानंतर ही घंटा, हा टोल झाल्यानंतर, ती दुर्दिनांतक अशी घंटा वाजल्यानंतर ते त्यांच्या कोठडीत जात असत. आणि सावरकर असं म्हणतात त्या निद्रे कवितेमध्ये की निद्रे तुझे खूप उपकार आहेत ग माझ्यावर, खूप उपकार आहेत. म्हणजे इतक्या वाईट परिस्थितीतून आल्यानंतर जणू काही बेशुद्ध अवस्थेत असल्यासारखी झोप यायची. पोट भुकेने कासावीस झालेलं असायचं, गात्र गलित गात्र झालेली असायची, अंगातनं श्रम इतके झालेले असल्यामुळे अंगात काही त्राण उरलेलं नसायचं आणि बेशुद्ध पडल्यासारखी ती झोप लागायची. म्हणून सावरकर त्या निद्रेला म्हणतात, ये ये निद्रे ये, तू ये. तव आगमनाच्या वार्ता तारा तुने मम शिरांची या, ती योजनगंधा मोहवितसे, स्वप्न सोन फुलांची या कुशल तेजसे. एखादं सुंदर स्वप्न घेऊन ती निद्रा यायची, मागच्या काही चांगल्या आठवणी घेऊन यायची. त्यामुळे निद्रा ही त्यांना एखाद्या प्रेयसीसारखी वाटायची. आणि मग त्यांनी एक वेगळी कल्पना अशी लिहिली. बरं, शस्त्रवैद्य, शल्यविशारद हे सगळे शब्द सावरकरांचे. शस्त्रवैद्य, शल्यविशारद हे शब्द सावरकरांचे आहेत. ते हा कवितेत येतात. ते असं म्हणतात, एखादा शल्यविशारद असतो जो शस्त्राने सर्जरी करत असताना शस्त्र वापरतो आणि ती सगळी सर्जरी, त्या सगळ्या यातना त्या रुग्णाला सुसह्य व्हाव्यात म्हणून. बघा त्या ओळी काय आहेत ते आधी सांगते. शस्त्रवैद्य शल्य शरीरातून निके, उद्धरिता यातना न कळूनी द्यावया, देता ती हुंगाया मोह कुपीती, ती मोह कुपीतू. ॲनेस्थेशिया देतात. हा, ॲनेस्थेशिया दिला जातो की ह्या ज्या यातना आहेत ह्या तुला कळू नयेत रे बाबा. तर निद्रे तू माझ्यासाठी अशी ॲनेस्थेशियाची कुपी, मोह कुपी तू आहेस. माझ्या सगळ्या यातना तू संपवतेस. ये निद्रे ये. सामान्य माणसं ह्या मोहकुपीच्या, म्हणजे सामान्य जे कैदी होते ते ह्या मोहकुपीच्या आनंदानेच ती रात्र त्यांची संपायची. एक दिवस संपायचा तो दुर्दिनांतक घंटा झाल्यानंतर आणि एक रात्र संपायची. पण सावरकर इथे थांबतील तर ते सावरकर कुठले? आपल्या कल्पनेची उंची जिथपर्यंत गाठून आपण थांबतो त्याच्या पुढे त्यांचे विचार कधी कधी सुरू होतात. ते मला ह्या निद्रे ह्या कवितेत सापडले. ते असं म्हणायचे की ही जी निद्रा आहे ना, हा एक लघुमृत्यू आहे. निद्रा हा एक लघुमृत्यू आहे. थोड्या वेळाकरता आपण कुठल्याही आपल्या सजीव जाणीवांच्या कक्षेत नसतो. मी कुठे आहे, मी कोण आहे, माझ्या आजूबाजूला काय आहे, मला काहीही भान नसतं. मी कुठच्या तरी एखाद्या ट्रान्स वर्ल्डमध्ये गेलेलो असतो. त्यामुळे तो एक लघुमृत्यू आहे. आता सामान्य माणसं ज्याला चिरनिद्रा म्हणतात तो खरा मृत्यू आहे. आणि वेदांती जे लोक आहेत ते ह्याला कैवल्याचा आनंद म्हणतात. तर तो जो सामान्य माणसासाठी असलेला मृत्यू आणि योग म्हणजे जे वेदांती ज्याला चिरनिद्रा म्हणतात किंवा कैवल्यानंद म्हणतात, तो किती सुंदर असेल. जर एवढीशी मोहकुपी घेऊन येणारी तू इतकी मला प्रेयसीसारखी वाटतेस, थोड्या वेळाकरता तुम्हाला इतका अपार आनंद देऊन जातेस, पण मी पुन्हा जागा होतो. पण मग जेव्हा मी मृत्यू पावेन तेव्हा तू किती सुंदर असेल, माझा मृत्यू किती सुंदर असेल. मला मिळणारी चिरनिद्रा हा माझ्यासाठी केवढा मोठा आनंदाचा ठेवा असेल. मग त्याला सामान्य माणसासाठी चिरनिद्रा म्हणा किंवा
वेदांती म्हणतात तसं कैवल्याचा आनंद म्हणा, काहीही म्हणा, त्याचा आनंद किती मोठा असेल अगं. एक छोटीशी निद्रा जर का इतका आनंद घेऊन येणारी आहे तर मधुर तरी मधुर मरण मुक्तीची. मरण हे मधुर आहे. एका निद्रेपासून म्हणजे 8 तासाच्या 6 तासाच्या जी काही त्यांचा झोपेचा वेळ असेल त्याच्यात मिळणाऱ्या आनंदाची तुलना ते त्यांच्या मृत्यूशी आणि कैवल्याच्या आनंदाशी करतात. तो आनंद किती अपार असेल. देहाला आलेलं मरण आणि आत्म्याला मिळालेली मुक्ती किती मधुर असेल. हे विचार ह्या इतक्या गलितगात्र झालेल्या त्या अंधार कोठडीमध्ये त्यांना सुचतात. मग ते महाकवी नाहीतर काय आहेत. बेडी नावाची कविता आहे. मला माहिती आहे आता आपण किती वेळ घेऊया, एक 10 मिनिटात संपवतो. चालेल ना? चालेल ना? अजून चालेल. बेडी नावाची एक कविता आहे जी म्हणजे ह्या 3 कवितांचा विचार मी नेहमी एकत्र करत होते की फोडून तोडून जी जाळावी ती काय होतं त्याची परिस्थिती मागची सांगते, त्याशिवाय त्या कविता कळत नाही. ह्या ज्या लोखंडी बेड्या ज्या पायात होत्या त्या ह्या सगळ्या कैद्यांना उजळवाव्या लागायच्या, स्वच्छ कराव्या लागायच्या. आता जी मुळातच आपल्याला शिक्षा म्हणून पायात जोखडासारखी वजनदार बेडी जी आपल्याला घातली आहे ती का म्हणून उजळवावी. राग किती येईल विचार करा. जी आपल्या सगळ्या हातापायाच्या हालचालींवरती सुद्धा काय बंधनं आणते. कुठेही चालू शकत नाही, हिंडू फिरू शकत नाही आणि किलोचं वजन 2 हातांमध्ये आणि 2 पायामध्ये दिवसभर वागवायचं आहे. तिला का स्वच्छ करायची, तिला चकचकीत करून उजळवून का टाकायची. पण ती शिक्षा होती त्यांना. तुमचं मानसिक खच्चीकरण झालं पाहिजे. तुम्ही शरीराने तर खचणारच आहात पण तुम्ही त्या बेडीला सुद्धा नीट ठेवा. आणि मग हे जे बंदिवान होते ते खूप रागवायचे की मी बेडी वगैरे स्वच्छ करणार नाही. पण नंतर असं लक्षात आलं की बेडी स्वच्छ नाही केली तर बेडीला गंज पकडायचा आणि ती अधिकच रुपायची, ती भयंकर रुतायची पायामध्ये हातामध्ये, ती त्वचेला त्रास द्यायची, तो गंज त्रास द्यायचा. त्यामुळे त्यांना त्या बेडीची स्वच्छता करावी लागायची. आणि मग सावरकर म्हणतात की तोडून जी जाळावी, जिला फोडावंसं वाटतंय तोडावंसं वाटतंय, जिला अग्नीत जाळून टाकावं तीच कशी रे उजळावी, तिला का मी उजळवू. आपण आपुलीच रे बेडी, हौस तुझी रे बेडी, असं म्हणून ते त्या बेडीला स्वच्छ करतायत. आणि पुन्हा त्यांचे कल्पनेचे मनोरे हे इतके उंचावरती जातात. ते म्हणतात की अरे आपल्या साऱ्याच इच्छांना, मानवी इच्छांना बेडी घातली. ह्या बेडीचं काय धरून बसलास तू. विधी निषेधाची बेडी आहे, धर्म अधर्माची बेडी आहे. मुळातच मानवी जीवन परतंत्र आहे, पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा. मानवी जीवनच इतकं पराधीन आहे आणि त्या पराधीन जीवनाच्या माझ्या भाळावरती जे लिहिलं आहे त्याच्यासाठीच तर मी इथे अंदमानात आलोय ना. मग ह्या बेडीचं काय धरून बसलास. मुळातच तो जो जगन्नाथ आहे तो एखाद्या कठपुतली बाहुलीप्रमाणे तुला मला फिरवतोय, नाचवतोय, बसवतोय, उठवतोय. त्याच्या इच्छेप्रमाणे सगळं चाललंय. म्हणजे त्याच्या बेडीत आपण आहोतच. मग ह्या बेडीचं काय. मग पायातली बेडी ही तर एक छोटीशी शृंखला आहे, तिचं दुःख का मानतोस. म्हणून म्हटलं की आपले विचार जिथे संपतात तिथे त्यांच्या कल्पनेची भरारी सुरू होते. असं त्या बेडीला स्वच्छ करावं लागायचं. पण ह्या इतक्या निराश वातावरणामध्ये सुद्धा ना त्यांचं मन असं इतकं खच्चीकरण झालेलं कधी कोणी बघितलं नाही. कारण जगन्नाथाचा रथोत्सव सारखं जे महाकाव्य आहे ते तर अंदमानातच लिहिलं गेलंय, अंदमानातच लिहिलं गेलंय. ऐश्वर्ये भारी, या अशा ऐश्वर्ये भारी सगळं सांगत नाही, खूप मोठं आहे, आपण काढून बघा. महाराज आपुली कथाना कुठे निघाली स्वारी. या काव्याची पार्श्वभूमी अशी आहे की जगन्नाथ यात्रा आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. जगन्नाथाची यात्रा निघाली आणि सावरकर एका सामान्य माणसाच्या भूमिकेतून या जगन्नाथाला विचारतायत की ही इतकी ऐश्वर्य संपन्न यात्रा घेऊन तुम्ही निघालात कुठे. काळाच्या दिग्पटलावरती क्षितिजांचा दैदिप्य रथ तुझा सुटला,
ह्या कालपटाच्या अतूट उतरणीवरचा हा जो काळाचा पट चाललेला आहे, या काळाच्या पटावरती क्षितिजांची तमा न बाळगता एक मोठा रथ, हा काळाचा रथ घेऊन हा जगन्नाथ कुठेतरी निघालाय. युगानुयुग लोटतायत, काळ पुढे सरकतोय. कालपटाच्या अतूट उतरणीवरचा धडधडत त्या उतरणीवरनं हा काळ पुढे निघालाय. ती उतरंड त्या रथाला वेगात घेऊन चालले. नक्षत्र गणांचा उठे धुरळावरता, युगक्रोश दूरी मागुती युगक्रोश दूरी. महाराज आपुली कथाला कुठे निघाली स्वारी. हे जगन्नाथा, हा रथ घेऊन तू चाललायस कुठे? हा विश्वाचा रथ घेऊन तू चाललायस कुठे? हे गतीचे अश्व त्या रथाला तू जोडलेस. काळ रथाची उतरंडीवरती हा रथ तुझा पुढे चाललाय. पुढे ते या सगळ्या कडव्यांमध्ये म्हणतात की सूर्याच्या मशाली पेटल्यात, चंद्राच्या ज्योती त्या रथाला लागल्यात, धूमकेतूचे उडणारे बाण त्या रथाभोवती मला दिसत आहेत आणि सगळे लगाम या जगन्नाथ नारायणाच्या हातात आहेत. मंडळी, आपण आपल्या एका आयुष्याचा विचार करत असतो आणि सावरकरांना ह्या अंदमानातल्या ह्या काळ कोठडीत बसून ही संपूर्ण युगानुयुगाची ही जगन्नाथाची जी यात्रा चाललेली आहे, हा जो रथ चाललेला आहे, त्याच्याबद्दलचे प्रश्न पडतात. मला ही कविता वाचताना अर्जुनाला दिसलेलं विश्वरूपाचं दर्शन जे आहे ना, त्याची कुठेतरी आठवण होते की दिवी सूर्य सहस्रस्य भवेत युगपद उत्थिता. 100 सूर्यांचा एकत्र उदय व्हावा, तसं ते दैदिप्यमान असं श्रीकृष्णाचं विश्वरूप पाहिल्यानंतर, ते दिव्य दृष्टीने पाहिल्यानंतर जसे अर्जुनाचे डोळे दिपले, तसे सावरकरांना त्या एवढ्याशा खिडकीतून दिसणारं जे आकाश आहे, त्या आकाशाच्या पटलावरती हा काळाचा अगाध चाललेला रथ कसा दिसला असेल, कसा दिसला असेल. इतकं ऐश्वर्यमंडित असं ते जगन्नाथाचं रूप ह्या कवितेमध्ये सावरकर वर्णन करतात. आता कवितेच्या जरा थोड्या वेगळ्या भागाकडे येते आणि समारोपाकडे जाते. 2 कविता खूप महत्त्वाच्या, म्हणजे आपण आता बघितलं ते लंडनमधल्या त्यांच्या काळामधल्या कविता आपण बघितल्या, अंदमानातल्या कविता बघितल्या. आता रत्नागिरीतल्या जेव्हा स्थानबद्धतेचं त्यांचं पर्व आहे, कितीतरी ह्या सगळ्या विषयावर बोलण्यासारखं आहे. मी फक्त कविता हा विषय घेऊन तुमच्याशी बोलते की सामाजिक उन्नयनाचं जरी ते स्थानबद्धतेत असले तरी आजूबाजूला जे काही घडतंय देशामध्ये, देशाला स्वातंत्र्य जरी मिळालेलं असलं तरी आजूबाजूला काय घडतंय, नाही स्वातंत्र्य मिळालेलं नव्हतं. ही जी कविता आहे ही 1925 सालची आहे. त्याची एक सजग दृष्टी त्यांच्या डोळ्यासमोर होती आणि दिवाळीचं लक्ष्मीपूजन ही कविता सावरकरांनी हिंदू महासभेच्या 1925च्या मेळाव्यासाठी लिहिली. मी त्याच्याबद्दल अधिक बोलत नाही, ती वाचत गेली तरी तुम्हाला ती कळण्यासारखी अतिशय सोपी आहे. लक्ष्मीपूजन करू घरोघर आम्ही जरी भावे, प्रसन्न पूजेने ना होता लक्ष्मी रागावे. बोलत नाही मी अधिक, वाचते कविता. लक्ष्मीपूजन करावया जे करीतो स्नानाला, परका साबण परकी तेले लावू अंगाला. परदेशीचे रेशीम त्याचा मुकुटा नेसोनी, देवघरी परदेशी रंगे रंगीत वैसोनी. मी देवघरासमोर बसलोय, लक्ष्मीपूजन करतोय दिवाळीचं. परक तेल अंगाला लावलं आणि अभ्यंग केलं, परका साबण लावला आणि स्नान केलं, परकीय रेशमाची वस्त्र नेसली आणि लक्ष्मीच्या समोर तिचं पूजन करायला बसलो तर प्रसन्न पूजेने ना होता लक्ष्मी रागावे, असं ते म्हणतात. विदेशातली साखर घालून नैवेद्या दाऊ, विदेशातली साखर घालून नैवेद्या दाऊ, अशा पूजेने प्रसन्न होईल लक्ष्मी हे भाऊ. साबू नेई, आता ते त्याच्यातलं सगळं अर्थशास्त्र मांडतायत त्याच्या पुढे, हे सगळे प्रश्न विचारून. हिंदू महासभेच्या मेळाव्यासाठी आहे हा हे, मी त्यांच्यासमोर सगळे कार्यकर्ते बसलेले आहेत. साबू नेई कोटी कोटी तेल रुपयाने, कित्येक कोटीच्या कोटी रुपये साबणाच्या आणि ह्या साखरेच्या रूपाने परदेशात चाललेत. नेई लुटवणी विदेश कोटी अन्य उपायाने, कुठलाही सगळे अन्य उपाय सुद्धा चालू आहेत की आपल्या देशातली संपत्ती ही परदेशात जाईल. विलायती जी साखर नैवेद्यासी लक्ष्मीच्या,
आणली ती नेत विदेशा कोटी रुपयांच्या, कोट्यवधी रुपये देऊन हे सगळं आपल्या देशात येत आहे आणि आपण ते लक्ष्मी पूजनासाठी वापरतोय. अशा रीतीने लक्ष्मी दवडून दारा बाहेरी, लक्ष्मी पूजन करीत बसतो आम्ही देवघरी. किती उपेक्षा आणि किती खणखणीत अंजन आपल्या देशबांधवांच्या मनामध्ये ते पेरतायत. तरी हिंदूनो घरात लक्ष्मी आधी आणावी, विदेशीसी ना शिवू शक्यतो वृत्ती बाणावी. मी विदेशी कपड्यांना, मी विदेशी वस्तूंना स्पर्शही करणार नाही अशी वृत्ती मनात बाळगा आणि मग लक्ष्मी आपल्या घरी येईल. स्वदेश लक्ष्मी पूजू. मगाशी जे मी म्हटलं की प्रयोजन काय किंवा महाकाव्य हे कुठल्या उद्देशाने लिहिलं गेलं तर स्वदेश लक्ष्मी, स्वराज्य, आपल्या देशाचं स्वातंत्र्य याशिवाय अन्य विचार कुठल्याही क्षणी सावरकरांच्या मनात नव्हता. स्वदेश लक्ष्मी पूजू साधुनी जरी मंगल वेळ, गजांत लक्ष्मी हिंदूच्या दारी डोलेल. इतका स्वदेशीचा फटका त्यांनी आपल्या देशबांधवांसाठी लिहिला. आणि शस्त्रबंदी जेव्हा आली, 1938 साल होतं. मोठी कविता आहे ती, पण इथे शस्त्रगीत नावाने आहे, ती सुद्धा उपलब्ध आहे. हे सगळं उपलब्ध आहे सावरकर साहित्य, आपण बघू शकता. त्यातली फक्त 2 कडवी सांगते की कसा राष्ट्रीय स्वाभिमानाचा वन्ही चेतवणं म्हणजे काय, आणि नुसता वन्ही चेतवणं नाही तर ह्या प्रतिकाराची भावना मनामध्ये रुजवणं म्हणजे काय. शस्त्र हे हातात घ्यायलाच हवं, शस्त्र हातात घ्यायलाच हवं. सशस्त्र क्रांतीचा केतू उभारून मारिता मारिता मरे तो झुंजेल, ही 14व्या वर्षी केलेली प्रतिज्ञा आहे. आणि त्याची परिणती ही जी ह्या कवितेमध्ये झाली. सावरकर म्हणतात, व्याघ्र नक्र सर्प सिंह हिंस्र जीव संगरी. सगळ्या वृत्तात बसणाऱ्या कविता आहेत ना, सगळी वृत्त मराठीतली ठोक बसलेल्या कविता आहेत. व्याघ्र नक्र सर्प सिंह हिंस्र जीव संगरी, शस्त्र शक्तीने मनुष्य हा जगे धरेवरी. सर्वायवल ऑफ द फिटेस्ट. कुणालाही माणसाला जर का जगायचं असेल तर त्याला दिलेल्या साधनांचा वापर हा करायलाच लागतो. आणि तुमच्या माझ्या हातात मानवांच्या हातात शस्त्र दिलं असलं तरी व्याघ्राच्या, नकराच्या, सर्पाकडे जालिम विष आहे, वाघाकडे नख आहेत, सिंहाकडे जबडा आहे. हे सगळे जीव आपण शस्त्र वापरल्याने आणि त्या योग्य प्रकारे प्रतिकार केल्यानेच आजवर जिंकलेले आहेत, नाहीतर ते नामशेष झाले असते. ही गोष्ट पशु पक्ष्यांच्या बाबतीत सुद्धा खरी आहे आणि तीही गोष्ट आमच्या देवादिकांच्या बाबतीत सुद्धा खरी आहे. रामचंद्र चापपाणी चक्रपाणी श्रीहरी. रामाच्या हातामध्ये चापबाण आहे, कृष्णाच्या हातामध्ये चक्रपाणी येतो, त्याच्या हातामध्ये सुदर्शन आहे. आर्त रक्षणार्थ घेती शस्त्र देव ही करी. म्हणजे पशु पक्ष्यांपासून ते आमच्या देवांपर्यंत कुणीही शस्त्राविना नाही, कुणीही शस्त्राविना नाही. मग शस्त्र न घेण्याचं प्रयोजन काय? शस्त्र पाप नाश वयेची. आता समजावून सांगतात, शस्त्र पाप नाश वयेची, शस्त्र पुण्य नाश हवे. शस्त्र हे पापदायक नाही किंवा शस्त्र वापरणं हे पुण्याचं कामही नाही. इष्टता अनिष्टताची त्याची हेतूनेच ये. ते वापरण्यामागचा हेतू काय आहे? आज बॉर्डरवरती तैनात असलेला आपला सैनिक जेव्हा शस्त्र वापरतो तोही खूनच करतोय ना, तोही गोळीच झाडतोय, पण त्याचा हेतू आहे माझ्या देशाचं रक्षण, माझ्या देशाच्या बॉर्डरचं रक्षण, याच्यासाठी करतोय. तो कुठल्या बँकेवर दरोडा घालण्यासाठी त्याची रायफल चालवत नाहीये. त्यामुळे हेतू काय आहे याच्यावरती त्या शस्त्राची इष्टता किंवा अनिष्टता ठरते. मग स्वदेशाच्या रक्षणासाठी हातात शस्त्र घेणं हे पापाचं काम कसं? याला पाप कसं म्हणता येईल? भाव या स्वदेश सर्व सिद्ध आत्मशासना. आपलं शासन जर का आणायचं असेल, नव्या पिढीस द्या त्वरे समग्र युद्ध शिक्षणा. असा पटका त्यांनी 1938 साली लिहिलाय. म्हणजे तुम्ही तर हातात शस्त्र घ्याच, पण उद्या देश स्वतंत्र झाल्यानंतर हे स्वातंत्र्य जर का टिकवायचं असेल तर नव्या पिढीच्या हातात युद्ध शिक्षण गेलंच पाहिजे. त्यांना शस्त्र वापरता आलं पाहिजे, पण त्यांना विवेक शिकवायला हवा की त्याच्या मागचा हेतू तुमचा चांगला पाहिजे, हे पण ते सांगायला विसरत नाहीत. आणि नव्या पिढीला शस्त्र शिक्षण द्या असा प्रतिकाराची भावना मनामध्ये रुजवायलाही ते कमी करत नाहीत. शेवटची कविता जयोस्तुते श्री महंत. ही
1903 साली लिहिलेली स्वातंत्र्य देवीचं महानमंगल असं स्तोत्र आहे. म्हणजे ह्यामध्ये सावरकरांच्या मनातल्या साऱ्या मातृभूमीच्या प्रती असणाऱ्या साऱ्या पवित्र भावना या स्तोत्रामध्ये उमटल्यात. हे भगवती, हे श्री स्वातंत्र्य लक्ष्मी, जर का एखाद्या देवतेचं महन्मंगल रूप कसं असावं, तिचं सत्य शिव सुंदर रूप कसं असावं, याचा विचार करताना सावरकर तिचा उल्लेख जयोस्तुते श्री महन, श्री हा सर्वात सत्य शिव आणि सुंदर या संकल्पनेच्या जवळ जाणारा शब्द आहे. तिचा उल्लेख स्वातंत्र्य लक्ष्मी असा करतात आणि श्री शिवास्पदे शुभदे असा करतात. तिच्या मागे श्री हा वेदातला शब्द लावतात. तू साक्षात सत्य रूपिणी स्वातंत्र्य स्वरूपिणी आहेस, तू शिवस्वरूपिणी कल्याण रूप आहेस, तू चैतन्य आहेस, राष्ट्राचे चैतन्य मूर्त तू, नीती संपदांची स्वतंत्रते भगवती श्रीमती राज्ञी तू त्यांची. ह्या ज्या सगळ्या महन्मंगल कल्पना आहेत स्वातंत्र्याच्या, शिव असण्याच्या, सत्य स्वरूप असण्याच्या, त्या सगळ्यांची तू राणी आहेस. परवशतेच्या नभात तुझी आकाशी होसी, स्वतंत्रते भगवती चांदणी चमचम लखलखसी. मला माहिती की आत्ता काळोखे ढग दाटून आले. हे 1903 साल आहे. नभ परवशतेचं आहे. काळं कुट्ट अंधार या पारतंत्र्याच्या नभात असलेले ढग, हे पारतंत्र्याचे ढग मला दिसत आहेत. पण तरीही तुझं स्थान हे या पारतंत्र्याच्या ढगाच्या कितीतरी पलीकडे आहे आणि तू स्वयंप्रकाशित आहेस. तुला या ढगांनी काही फरक पडणारच नाही. हे मळब काही दिवसांनी दूर जाईल भगवती आणि तू पुन्हा एकदा चमचम लखलखणारं तुझं रूप आम्हाला या नभात दिसेल. गालावरच्या कुसुमी किंवा कुसुमांच्या गाली, स्वतंत्रते भगवती तूच जी विलसतसे लाली. तू सूर्याचे तेज उदरीचे गांभीर्य ही तुची, स्वतंत्रते भगवती अन्यथा ग्रहण नष्टतेची. सावरकर म्हणतात की सूर्याच्या तेजाला सुद्धा कधीतरी ग्रहण लागतं. तू तेजोनिधी आहेस, तू लखलखणारी स्वयंप्रकाशित चांदणी आहेस, स्वातंत्र्य लक्ष्मीची चांदणी आहेस तू. पण जसं सूर्याला सुद्धा कधीतरी ग्रहण लागतं, तसं आत्ता काही काळाकरता तुला ग्रहण लागलंय. उदतीचं गांभीर्य, समुद्राला सुद्धा भरती आणि ओहोटी ही असायचीच, पण तरीही तो गंभीर असतो. ओहोटी ही काही कायम टिकत नाही आणि ग्रहणही काही कायम टिकत नाही. त्याप्रमाणे ह्या सगळ्याला ज्याप्रमाणे काल मर्यादा आहे, तसं ह्या परवशतेच्या ह्या सगळ्या ढगांना कालमर्यादा आहे. ते बाजूला होतील आणि मातृभूमीला लागणारं ग्रहण ओसरेल, मातृभूमीला लागणारी ओहोटी ओसरेल, असं सावरकर म्हणतात. आता पुन्हा एकदा त्यांच्या काव्यात जो परतत्व स्पर्श मला दिसतो तो ह्या कवितेत तर शब्दात भरलेला आहे. मोक्ष मुक्ती ही तुझीच रूपे तुलाच वेदांती, स्वतंत्रते भगवती योगीजन परब्रह्म वदती. जे उत्तम उदात्त उन्नत महन्मधुरते ते, स्वतंत्रते भगवती सर्व तव सहचारी होते. सावरकर असं म्हणतात की योगीजन ज्याला मोक्ष म्हणतात, बघा योगीजन अनेक जन्मांची साधना फळाला येते आणि मोक्ष मिळतो. ही मानवी आयुष्यातली सर्वोच्च प्राप्तव्य सांगितलं गेलं. पण सावरकर असं म्हणतात की अगं मोक्ष हा सुद्धा वैयक्तिक झाला, माझ्यापुरता झाला, थोडीशी स्वार्थीच भावना झाली ती. पण देशाची मुक्ती ही समष्टीची भावना झाली. माझे देशबांधव, माझ्या बहिणी, माझे देवधर्म, माझी देवालय, माझ्या वृक्षवेली, माझे नद्या, सागर, पर्वत या सगळ्यांची मुक्ती मला करायची. या सगळ्यांना घेऊन मोक्ष मार्गाला जायचंय. त्यामुळे मला वैयक्तिक मोक्ष जरी मिळाला तरी मी सांगेन की नको, मला देशाच्या मुक्तीकरता माझं जीवन खपवायचंय.
मोक्ष मुक्ती ही तुझीच रूपे तुलाच वेदांती स्वतंत्रते भगवती योगीजन परब्रह्म वदती. योगीजनांसाठी ते परब्रह्म स्वरूप असेल, माझ्यासाठी मात्र माझ्या देशाची मुक्तता ही त्या मोक्षाच्याच पातळीची, मोक्ष आणि मुक्ती ही तुझीच रूप आहेत असं मला वाटतं. आणि म्हणून जे जे उत्तम आहे, जे जे उदात्त आहे, जे जे उन्नत आहे, जे जे महन्मधुर आहे, ते सगळं मी तुझ्यासाठी करीन. आणि हा देश स्वतंत्र व्हावा असं वरदान मात्र तू दे. आणि हे जे मळभ साठलंय ते सगळं दूर होऊ दे अशी प्रार्थना या कवितेत सावरकर करतात. कितीतरी कविता म्हणजे मी काही त्या मोजक्या कविता तुमच्या समोर मांडल्या की ज्या लंडनच्या काळातल्या होत्या, ज्या अंदमानातल्या काळातल्या होत्या आणि ज्या रत्नागिरीच्या स्थानबद्धतेतल्या काळातल्या होत्या. असो, पण त्यांची धारणा जिथून आपण सुरुवात केली की या महाकवींच्या कार्याचं प्रयोजन, त्या महाकवींनी सर्वस्व समर्पणाची जी भावना आणि उपादान कारण जे मी सुरुवातीला म्हटलं की काय होतं असं की ज्याच्यामुळे हा सगळा हे कार्यकारण भाव यांच्या कवितेचा घडत गेला, ते सांगताना त्यांच्यात 4 ओळी आपल्यासमोर मांडते आणि मग मी सांगता करते. सावरकरांनी अंदमानातून जी काही पत्र लिहिली, असं होतं बरं, पत्र लिहिली म्हणजे अंदमानात तर काही पोस्टाने पाठवण्याची सोय नव्हती. जे अट्टल कैदी होते, जे गुन्हेगार होते आणि जे शिक्षा भोगून भारतात परत जात असत, त्यांना पकडून, त्यांना पढवून सावरकरांनी कविता त्यांच्याकडनं मुखोद्गत करून घेतल्या आणि इथे आल्यानंतर तुम्ही त्या त्यांच्याकडे जाऊन सांगायच्या, अशा पद्धतीने एक यंत्रणा राबवली होती. त्याच्यात वहिनीला 4 ओळी पुन्हा त्यांनी लिहून पाठवल्या होत्या. त्या ओळींनी मी आजच्या माझ्या व्याख्यानाची सांगता करते. विश्वाची या अखिल मंगल धारणाला बोला कोण भक्ष होतसे हुताशनाला. हुताशन म्हणजे अग्नी. या विश्वाचं कल्याण व्हावं, हे विश्वची माझे घर, ऐसी मती जयाची स्थिर किंबहुना चराचरा आपणची जाहला. भारतीय तत्वज्ञानांनी, भारतीय इतिहासकारांनी, भारताच्या सगळ्या सुपुत्रांनी या विश्वाचं कल्याण होईल अशी भावना, विश्वमांगल्याची भावना आपल्या मनामध्ये रुजवली आणि ती विश्वाला देणगी म्हणून दिली. त्यामुळे या विश्वाचं कल्याण होईल, मंगल धारणाला बोल कोण भक्ष होत असे हुताशनाला. पण हे विश्वाचं मंगल करण्यासाठी कुणीतरी भक्ष म्हणून कुणीतरी आपला देह समर्पण करायला हवाय. तन मन धनाने तिथे हुताशनामध्ये आपली आहुती द्यायला हवे. ते कोण बरं देणार आहे? आमंत्रण प्रभू रघुत्तम सोडत आहे. प्रभू रघुरामांनी हे आमंत्रण सगळ्या भारतीयांना दिलं की चला कोण बरं येत आहे इथे आहुती बनून, या यज्ञाची आहुती बनून कोण येत आहे? आमंत्रण प्रभू रघुत्तम सोडत आहे. दिव्यार्थ देव आमुचे कुलसिद्ध आहे. आमचं सावरकर हे कुल या अग्नीत, या हुताशनामध्ये आहुती म्हणून समर्पित व्हायला सिद्ध आहे अशी प्रार्थना आणि असं समर्पण हे वहिनीला त्यांनी अंदमानातनं सांगितलं. आणि म्हणून सावरकरांच्या ज्या ओळी होत्या वहिनीला सांगितलेल्या की अगं, जरी ह्या कुलाचा नाश जरी झाला, सर्वनाश जरी झाला, सावरकर म्हणून पुढे कोणीही उरलं जरी नाही, तरी इतिहासाची शेकडो हजारो पानं या सावरकर घराण्याचं नाव आणि हा दीप्यमान इतिहास सांगण्यासाठी खर्ची घातली जातील असं. आणि म्हणून दिव्यार्थ देव आमुचे कुलसिद्ध आहे असं म्हणून सावरकरांनी आपल्या बहिणीला हे पत्र पाठवलं होतं. या ओळींवरच मी थांबते. वंदे मातरम. राष्ट्रप्रेम, सावरकरांचं तेज घेऊन आलेली सावरकरांची कविता आपण तुझ्या ओजस्वी वाणीतून ऐकताना अंगावर अक्षरशः रोमांच उभे राहतात आणि डोळ्यांमध्ये अश्रू येतात. मला वाटतं उपस्थित आपण सर्वजण याला सहमत असाल.
मी तुला या सर्वांच्या वतीने अशी विनंती करते की समर्थांविषयी जसं तू लिहितेस बोलतेस किंवा संत साहित्याविषयी तू लिहितेस बोलतेस, तसंच सावरकरांची कविता, सावरकरांचं व्यक्तिमत्व, सावरकरांचं साहित्य याविषयी तू लिहावंस बोलावंस. त्याच्या सुपाऱ्या तू घेतल्यास तरी हरकत नाही. गमतीचा भाग सोडा, पण आता जे गलिच्छ राजकारण खेळलं जात आहे सावरकरांवरती, केवळ राजकारणासाठी जी चिखलफेक केली जाते किंवा विषारी जी जहरी टीका केली जाते, ती ऐकून ती वाचून आपल्यासारखे जे सावरकर भक्त आहेत त्यांना अतिशय मनाला क्लेश होतो. त्यामुळे हे व्यक्तिमत्व तू आणखीन उलगडावंस अशी विनंती या माध्यमातून आमच्या सर्वांच्या वतीने मी तुला करते आहे. खूप सुंदर झालं आजचं व्याख्यान. खूप खूप धन्यवाद अपर्णा. यानंतरचा पुढचा कार्यक्रम 11 तारखेला आहे. कौशल इनामदार येतात आपल्याकडे, संगीतकार कौशल इनामदार, आणि कौशलजींच्या रचना त्यांनी कंपोज केलेल्या आणि गाणार आहेत अनिरुद्ध जोशी. तर 11 तारखेला आपला या व्यासपीठचा हा जो सीझन आहे याचा शेवटचा कार्यक्रम असेल, त्यानंतर पावसाळा सुरू होईल आणि पावसाळ्यानंतर आपली पुन्हा भेट होईल. तर अखेरचा सांगतेचा कार्यक्रम 11 तारखेला आहे. आपण नक्की यावं.